रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी, करी करुण साहुली दया करी, रामदास माऊली दया करी. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाहुली दया करी, रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनया वर करी, जय रामात्मज तनया वरी करी, सुख कर कर साहुली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. प्रार्थना म्हणते, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. श्रीराम. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रीराम. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परम दैव ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी, व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आपला 19वा दशक
आणि त्यातला आज आपण 5वा समास घेणार आहोत. 19वा दशक म्हणजे त्याचं नावच शिकवण असं समर्थांनी दिलेलं आहे. आणि आता जसं जसं हा शेवटचा दशक येईल तसं समर्थांना शिष्य तयार करताना ते शिष्य कसे असावेत, त्यांनी कशा पद्धतीचं कार्य करावं, त्यांनी पहिल्यांदा स्वतःची उन्नती करून घेऊन मग इतरांची उन्नती करण्याचा प्रयत्न करावा. कारण जर स्वतःची जर उन्नती करत नसेल तर तो दुसऱ्याची उन्नती कशी करू शकेल, हा अगदी सिंपल, सहज, महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे प्रथम स्वतःची उन्नती करून घेणे आणि नंतरच मग इतरांची उन्नती करण्यासाठी प्रयत्न करणे, हा एकच भाव समर्थांनी या शिकवण या दशकामध्ये ठेवलेला आहे. आणि जर आता अध्यात्मामध्ये कार्यरत असणारे जर काही बघितले, आता फॉर एक्झाम्पल रामकृष्ण मिशन हे जर बघितलं, किंवा चिन्मय मिशन जर बघितलं, किंवा अर्षविद्या गुरुकुलम हे जर बघितलं, तर प्रत्येक आणि साधारणपणे तीच विजन डोळ्यासमोर ठेवून की आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, म्हणजे या जीवनामध्ये येऊन जर मनुष्य जन्म जर मिळालेला असेल तर प्रथम आधी स्वतःचा उद्धार करणे. स्वतःचा उद्धार स्वतःच करणे म्हणजे स्वतः हे शास्त्र समजावून घेणे आणि शास्त्र समजावून घेऊन स्वतः त्या पद्धतीने वागणे, आचरण करणे, साधना करणे. कर्म, उपासना, ज्ञान याचा समुच्चय करून स्वतः एक अवस्था प्राप्त करणे आणि ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याच अवस्थेला मोक्ष असं म्हणतात, की ज्या अवस्थेमध्ये अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती इति मोक्षः असं आचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी म्हणलेलं आहे. ती अवस्था आधी स्वतः प्राप्त करून घेणे म्हणजेच थोडक्यात या जीवनामध्ये आल्यानंतर जगत असताना मला आता कुठलीही इच्छा नाही, मला काहीही मिळवायचं नाही आणि काहीही मिळवायचं नसताना सुद्धा मी आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात आहे. म्हणजेच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ही स्थिती आपण मिळवायची आहे. आणि ती मिळवल्यानंतर मग पुढे आयुष्यामध्ये काय करायचंय, कारण त्याच्यानंतर त्या ज्ञानी माणसाला, त्या मोक्षावस्थेत असलेल्या माणसाला दुसरं काहीही करण्याचं प्रयोजन नाही. राहिलो केवळ उपचारापुरता, खरं त्याच वेळेला त्याचं शरीर गेलं तरी त्याला काहीही फरक पडत नाही. परंतु प्रारब्धामुळे शरीर आहे आणि म्हणून त्या शरीराचा उपयोग लोककल्याणासाठी, लोकसंग्रहासाठी करावा, यासाठी तो पुन्हा एकदा या समाजामध्ये येतो आणि तो लोककल्याणाचं काम करतो. परंतु असं जरी असेल तरी सुद्धा त्या शरीरामध्ये असताना त्या प्रत्येक शरीराचा एक काहीतरी स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार प्रत्येक जण कार्य करत असतो, काम करत असतो, वागत असतो. त्यामुळे ज्यावेळेला मोक्ष मिळालेला आहे, तो माणूस ज्यावेळेला सिद्ध झालेला आहे, अत्यंत दुःख निवृत्तीही आणि निरतिशय आनंदस्य प्राप्तीही असं त्याचा स्वतःला अनुभव आलेला आहे. म्हणजेच तो गुणातीत पुरुष झालेला आहे, म्हणजेच तो सिद्धप्रज्ञ पुरुष झालेला आहे. सहज समाधी अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. अशा पद्धतीने तो जीवनमुक्त पुरुष आहे. अशा पद्धतीने तो वागत असताना त्यांनी पुढे कसं कार्य करावं हे समर्थ इथे सांगतात. कारण बऱ्याच वेळेला आज आम्हाला समाजामध्ये असं दिसतं की कार्यकर्ता होणं, जे जे आपणासी ठावे ते ते सगळ्यास सांगावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. फक्त आम्ही एकच हे वाक्य असं उद्धृत करतो, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलतो आणि म्हणतो की आम्ही थोडंसं, आम्हाला जर समजलं की आम्ही लगेच इतरांना शिकवायला लागतो. समर्थांना ते अजिबात अपेक्षित नाही. कारण उथळ पाण्याला खळखळाट फार. आज समाजामध्ये, आज अध्यात्मामध्ये थोडंफार कळलं, 4 पुस्तकं वाचली
की माणूस लगेच दुसऱ्याला शिकवायला जातो, दुसऱ्याला समजावायला जातो आणि त्याचा त्या माणसालाही काही उपयोग होत नाही आणि इतरांनाही काही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच समर्थांनी तर स्पष्टपणानं सांगून ठेवलेलं आहे की कुणी त्या भानगडीत पडावं, लोकसंग्रहाच्या भानगडीत कुणी पडावं. आणि म्हणूनच समर्थ त्याला आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच ही जी श्रुती आहे त्या श्रुतीला महंत असं नाव दिलेलं आहे समर्थांनी. आणि महंत म्हणजे नुसता कार्यकर्ता नव्हे, महंत म्हणजे नुसता समाजामध्ये असणारा सामाजिक कार्यकर्ता नव्हे, तर तो स्वतः मोक्षाप्रत गेलेला असल्यामुळे, त्याला आता काहीही मिळवायचं नसल्यामुळे, तो पुत्रेच्छा लोकेच्छा वित्तेच्छा यापासून दूर असल्यामुळे तो फक्त लोकांच्या कल्याणासाठी येतो, त्याच्यासाठीच तो प्रवास करतो. हा समर्थांचाही सुद्धा प्रवास आहे आणि हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच या प्रस्तावनेनंतर मी हे समास वाचतो. अतिशय सहज सोपे समास आहेत, कळायला अतिशय सोपे आहेत, लहानही आहेत. त्यामुळे आज आपण हे समास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. समास पाचवा, देहमान्य निरूपण श्रीराम. श्रीराम समर्थ. इथे समर्थांनी या समासामध्ये प्रत्येक मनुष्य ज्यावेळेला या शरीरामध्ये येतो त्यावेळेला त्याला देह आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे. पण पूर्वीच्या काही समासामध्ये समर्थांनी या देहाला अतिशय कंडम केलेलं आहे. किंवा मी जर पूर्वीचे समाज जर पाहिले तर मनुष्य जन्म येताना किती त्रासदायक आहे, आईच्या गर्भात असताना त्याला किती त्रास होतो, बाहेर आल्यानंतर त्याला किती त्रास होतो आणि मनुष्य जन्म हा नको नकोसा वाटतो, असं ज्यावेळेला समर्थ म्हणतात त्यावेळेला एखाद्या वेळेस समर्थांना असंही वाटण्याची शक्यता आहे की काही वर्षानंतर ज्यावेळेला लोक, साधक लोक ज्यावेळेला दासबोध वाचतील त्यावेळेला ते देहाला कंडम करतील, देहाचा निरुपयोग आहे असं समजतील, देहाकडे दुर्लक्षित करतील. म्हणून हा देह मान्य निरूपण हा समाज समर्थांनी लिहिलेला आहे. समर्थ इथं देहाचा म्हणजेच मनुष्य देहाचा एक उहापोह असा करतात की देह आहे, मला तो देह व्यवस्थित ठेवलाच पाहिजे, कारण देहाशिवाय आत्मा राहू शकत नाही. देहाशिवाय आत्म्याचं मॅनिफेस्टेशन या जगामध्ये होऊ शकत नाही. देह असल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट करू शकत नाही, साधना सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून देह मान्य हे आम्हाला केलंच पाहिजे. फक्त त्या देहाचा उपयोग आम्ही कसा करावा हे इथं समर्थ सांगतात. आणि त्यासाठी आम्हाला परत एकदा सांगतात की ज्यावेळेला आम्ही देवाची पूजा करतो, कारण देह आहे म्हणून आम्ही देहानी देवाची पूजा करतो. ज्यावेळेला आम्ही देहबुद्धी असते त्यावेळेला आमच्या मनामध्ये उपजतच, कळत न कळतच, आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि तो देव आहे हे मला मान्य आहे. आणि अशा पद्धतीनेच आम्ही सर्वजण त्या देवाची भक्ती करत असतो. आणि हेही समर्थांना मान्यच आहे. पण समर्थ म्हणतात की आधी आम्ही देह मान्य केला पाहिजे, देव मान्य केला पाहिजे, देवाची सर्व भक्ती मान्य केली पाहिजे. पण हे सर्व करत असताना, या प्रोसेसमधनं, या प्रवासातून जात असताना ज्या देवाची भक्ती करायची तो देव काय आहे हे जाणून घेऊन बाकीच्या सर्व कृती केल्या तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. जर केलं नाही तर आम्हाला खरा देव भेटणार नाही. आम्ही उगीच वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही अडकून बसू, हेच समर्थांना या समासामध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून समर्थ सुरुवात करतात, मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे श्रीराम. रुवीच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शाळीग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत श्रीराम. ताम्रनाणी हेमनाणी कोणी पूजिती देवार्चनी, चित्रांकित देव चक्रतीर्थाहुनी घेऊन येते श्रीराम. समर्थांनी या 3 ओव्यांमध्ये, हे मागच्या समासामध्ये सुद्धा अनेक झालेलं आहे की देवाचे अनेक रूप आहेत, अनेक देवाच्या रूपामध्ये आम्ही त्या देवाला भजतो. आणि म्हणून आमच्या देवाऱ्यामध्ये
मातीचे देव असतील, धोंड्याचे देव असतील, सोन्याचे देव असतील, रुपयाचे देव असतील, काशाचे, पितळेचे देव असतील, तांब्याचे देव असतील, वेगवेगळ्या प्रकारचे देव असतील. शाळीग्रामाची आम्ही पूजा करतो, सूर्यकांत मणी, सोमकांत मणी याची पूजा करतो, काश्मीरी देव असतील, तांब्याची नाणी असतील, हेमनाणी असतील, अशी आम्ही सर्व प्रकारे देव म्हणून त्यांची प्रार्थना करतो, पूजा करतो. सगळेजण आम्ही देवाऱ्यामध्ये पूजा करतो आणि हे करावंच असं समर्थांचं म्हणणं आहे. पण ज्या वेळेला आम्ही या देवाची पूजा करतो त्यावेळेला देव काय आहे हे आम्ही कधीही विसरता कामा नये. देव हा देवाऱ्यात नाही, देव हा पितळेच्या, तांब्याच्या नाण्यामध्ये नाही, सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यामध्ये नाही, तर तो देव हा सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि विशाल आहे हे आम्ही कधी विसरता कामा नये. आणि हेच समर्थांना इथं सांगायचं आहे. जसं देवांमध्ये वेगवेगळे भेद आहेत, म्हणजे समर्थांना एकच सांगायचं आहे की जरी आम्ही वेगवेगळ्या देवांची पूजा केली, जरी वेगवेगळे देव आमच्या श्रद्धास्थानी असतील, जरी आम्ही वेगवेगळ्या देवांची भक्ती करत असेल, पण तरी सुद्धा एक देव जो आत्माराम आहे, जो सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे, तो एकच देव, त्या एकच देवाला आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणजे ज्यावेळेला आम्ही नामस्मरण घेतो त्यावेळेला आम्ही रघुनाथाचे स्मरण करतो आणि रघुनाथ हा कोदंडधारी रामावतारामध्ये आहे, तसाच तो कृष्णावतारामध्ये आहे. पण रामावतार आणि कृष्णावतार हे अवतार जरी आम्ही गृहीत धरले तरी सुद्धा तो अवतारांच्या पलीकडे आहे, हेही आम्ही विसरता कामा नये. जसं देवांचं आहे तसंच उपासनेचं पण आहे. म्हणून समर्थांनी आम्हाला इथे थोडंसं वॉर्निंग दिलेली आहे की आम्ही त्या देवामध्येच अडकून पडतो, आमच्या देवामध्येच अडकून पडतो, आम्ही आमच्या उपासनेमध्ये सुद्धा अडकून पडतो. म्हणून समर्थांनी इथं पुढचं सांगितलं की उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेद, लागला जनी श्रीराम. प्रत्येक जण उपासना करतो आणि प्रत्येक जण आपल्याला आवडती तीच उपासना करतो. नव्हे प्रत्येक जण उपासना, माझी उपासना कशी श्रेष्ठ आहे, मी करतो तो देव किती श्रेष्ठ, त्या देवाची उपासना किती श्रेष्ठ आहे, याची मोठ्यांदा सगळ्यांच्या देखत उहापोह करतो, सांगतो आणि माझं स्वतःच श्रेष्ठत्व त्या अनुषंगानं एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. समर्थांना हे मान्य नाही, कारण एकच देव आहे आणि एकच उपासना आहे. याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही नाही. जे भेद दिसतात ते आम्ही निर्माण केलेले आहेत, आमच्या स्वभावामुळे ते निर्माण झालेले आहेत. त्याला काही प्रॉब्लेम नाही, ते करावेत, पण करताना एक अतिशय उघड्या डोळ्यांनी आम्ही उपासना करावी आणि आम्ही आमच्या देवाला, म्हणून सर्व देवो नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. सर्व देवांना नमस्कार जरी केला, सगळे देव जरी असतील तरी सगळ्या देवांचं, सगळे देवांचे सुद्धा भेद असतील तरी सुद्धा जे काही करतील ते फक्त केशवाला जातं, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसंच उपासनेचं आहे. म्हणून परी त्या सगळ्यांचे ही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण, नाना देवते सिद्ध. आणि म्हणून इथे समर्थ समरी सांगतात की मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे जाहले अनेक, समजोनी पाहता विवेक, उमजो लागे सिद्ध. म्हणून विवेक हा शब्द समर्थांनी इतक्या वेळेला वापरलेला आहे की जोपर्यंत आम्ही विवेक करत नाही तोपर्यंत आम्ही अध्यात्म करत नाही, जोपर्यंत आम्ही विवेक करत नाही तोपर्यंत आम्हाला देव करणार नाही, आणि जोपर्यंत आम्ही विवेक करत नाही तोपर्यंत उपासना म्हणजे सुद्धा काय आम्हाला करणार नाही. आणि म्हणून समर्थ नेहमी म्हणतात की समजो न पाहता विवेक, उमजो लागे सिद्ध. एकच द्रष्टा देव तो एकच आहे आणि ते त्याचे एकाचे अनेक झाले हे आम्हाला विवेकाने, विचारांनी आम्हाला कळतं. म्हणून त्याचा नक्की विचार करावा. देहा वेगळी भक्ती व्हावे ना, देहा वेगळा देव पावे ना, या कारणे मूळ भजना देहच आहे. म्हणून समर्थ देहमान्य निरूपण हा समासामध्ये सांगतात की देह आहे ते मला मान्य आहे आणि देह असल्याशिवाय मी भक्ती करू शकत नाही हेही मला मान्य आहे. म्हणून देहाचा उपयोग खाओ पिओ मजा करो अशा पद्धतीने करण्याच्या ऐवजी, वेगवेगळे भोग भोगण्याच्या ऐवजी तो देवाच्या भक्तीमध्ये लावावा हे समर्थांना मान्य आहे. आणि म्हणून या कारणे मूळ भजना देहेची आहे श्रीराम. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव,
म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोग आहे. म्हणून समर्थ म्हणतात की देहात्मयोग हा जो आहे म्हणजे देहात्म बुद्धी जरी असेल तरी काही हरकत नाही, पण ती देहात्म बुद्धी कुठे आम्ही त्याचा उपयोग करतो त्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. आणि म्हणून देहात्म बुद्धी आम्ही परमेश्वरासाठी लावावी, देवासाठी लावावी, त्या रघुनाथासाठी लावावी. आणि काय करावं तर जीवनाचं सार्थक करावं, म्हणजेच जीवनाचं भजन करावं. जे जे काही आम्ही करू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते सर्व त्या भगवंताला अर्पण करावं, रामाला अर्पण करावं. राम करता राम भुगता हा भाव आमच्या मनामध्ये असावा. आणि म्हणून देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पुजावा, देहा विण मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रम. जर देहात नसेल तर मला भक्तीच करता येणार नाही, मला देवाची पूजाच करता येणार नाही. म्हणून देहही महत्वाचा आहे आणि देवही महत्वाचा आहे. आणि या देहामध्ये असताना देव कोण आहे हे समजून उमजून मी त्या देवाची भक्ती केली म्हणजे मी त्या देवापर्यंत जाऊ शकेन. नवे नवे मी सुद्धा स्वतः देवस्वरूप होऊ शकेन. यासाठी समर्थांनी हा समास आम्हाला सांगितलेला आहे. कारण हे शिकवण आहे कशा पद्धतीने आम्ही जगलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही विचार केला पाहिजे. आमच्या स्वतःचा विचार, आमच्या स्वतःच्या आचरणाचा विचार, आमच्या विचारांचा विचार आणि नंतर देवाचा विचार. आणि मग अशा प्रकारे आम्ही जर आयुष्य काढलं तर आम्ही शेवटपर्यंत तिथे जाऊ शकतो, समर्थ होऊ शकतो. हे समर्थांचं आम्हाला सांगणं आहे. अत्र गंध पत्र पुष्प फल तांबोल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम. देवांचे तीर्थ कैसे घ्यावे, देवाचे गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई श्रीराम. म्हणून देहाविन आडते अवघे साकडेची पडते, देहा करता घडते भजन काही श्रीराम. म्हणून देहाशिवाय आमचं भक्ती किंवा देहाशिवाय आमची भजन कधीही होऊ शकत नाही. आणि म्हणून देहाचा उपयोग फक्त भजनासाठी करावा. भजनाचं आपला स्वरूप माहिती आहे. भजन म्हणजे नुसतं फक्त अभंग म्हणणं नव्हे, भजन म्हणजे नुसतं नव्हे, तर भजन म्हणजे आयुष्याचं भजन. जे मी कार्य करतो ते भजन स्वरूप व्हावं. कुठलंही जे मी काम करतो ते भजन स्वरूप व्हावं. म्हणजेच याचा अर्थ असा की मला त्यातनं माझी स्वतःची काही इच्छा नसावी. कर्म करणं एवढं एकच माझं कार्य आहे, एवढं एकच मला दिलेलं ऑब्जेक्टिव्ह आहे. हे करणं, मनापासून ते कर्म करणं आणि कर्म केल्यानंतर जे काही फळ मिळेल ते प्रसाद बुद्धीनं घेणं. राम करता राम भोगता आणि प्रसाद बुद्धी आणि कर्ता भाव नसणं, अशा पद्धतीने या देहाचा उपयोग केला तर ते भजन होतं असं समर्थांचं म्हणणं आहे. देवदेवता भूते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना नाना देवते भजत जावी श्रीराम. नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम. म्हणून समर्थांनी परत एकदा सांगितलं की अनेक देवांचं जरी भजन केलं तरी ते मूळ पुरुषालाच ते पावतं. म्हणजेच एका पुरुषाला, मूळ पुरुषालाच केशवम प्रतिगच्छति. मायावल्ली फपावली नाना देहेवरी लगडली, मुळीची जाणीव कळवाली फळामध्ये श्रीराम. म्हणून येईल न करावे, पाहणे ते येथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. म्हणून समर्थांनी सांगितलं की काय करावं तर समाधानी राहावं. कधीही जीवनामध्ये जगत असताना तक्रारीचा सूर असू नये. कधीही जीवनामध्ये जगत असताना कुणाबद्दलही तक्रार करू नये. माणसांबद्दल तक्रार करू नये, प्रसंगांबद्दल तक्रार करू नये, स्वतःबद्दल तक्रार करू नये, नशिबाबद्दल तक्रार करू नये, आपल्या उपासनेबद्दल तक्रार करू नये, आपल्या देवाबद्दल तक्रार करू नये, आपल्या सद्गुरूंबद्दल तक्रार. जसं आमचं आयुष्य आमच्या समोर येतं त्या आयुष्याला सामोरं जावं. आगते स्वागतम करूया, अतिशय सामर्थ्यानं, अतिशय आत्मविश्वासानं, अतिशय प्रेमाने, अतिशय आनंदाने येणारा प्रत्येक प्रसंग आम्ही तो झेलला पाहिजे. कारण हा रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आणि या सर्व युद्धामध्ये, या सर्व प्रसंगांमध्ये अतिशय समाधानानं राहावं. कारण समाधान राहायचं का नाही हे आमच्या हातात आहे.
तो आमचा पुरुषार्थ आहे. पण समर्थ म्हणतात की असं होत नाही. प्राणी संसार टाकती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमाने पडती, चेत तेथेच राम. आम्ही फाईट आणि फ्लाईट ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, तर आम्ही तिथून निघून जातो. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही संसाराला विटतो, संसाराचा आम्ही कंटाळ करतो आणि देव कुठेतरी दुसरीकडे आहे या अनुषंगानं किंवा देवाला बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. या संसाराच्या बाहेर कुठेतरी हिमालयामध्ये देव असेल म्हणून आम्ही तिथं शोधायला जातो. पण समर्थ म्हणतात की देव या संसारामध्येच आहे, तो कुठेही बाहेर नाही. लोकांची पाहता रीती, लोक देवार्चने करती, अथवा क्षेत्रदेव पाहती, ठाई ठाईस राम. म्हणून समर्थ ज्याला म्हणतात की ज्याला मी बघतो त्याला लोक काय करतात, लोकांच्या रीती पहा म्हणतात. लोक काय करतात, ते देव काय आहे हे न कळल्यामुळे अनेक तीर्थक्षेत्रांना जातात, त्यांना अर्चना करतात, तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी जीव टाकतात. अशा पद्धतीने त्यांचं अध्यात्म चालू आहे. अथवा नाना अवतार, ऐकोनी धरती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले सदा. समर्थ म्हणतात की अरे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा, वेगवेगळ्या तीर्थांना जाण्यापेक्षा, वेगवेगळे अवतार, वेगवेगळे देव यांची आज एका देवाची पूजा केली, उद्या दुसऱ्या देवाची पूजा केली, अशा पद्धतीने आम्ही देवाची पूजा करत गेलो, देवाची भक्ती करत गेलो, तर आम्हाला कसं समाधान मिळणार? कारण फायनली ऍट द एंड ऑफ द डे एवढं सगळं करून सुद्धा जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जर समाधान, शांती, आनंद जर नसेल, तर त्या अध्यात्माचा, त्या देवाचा, त्या पूजेचा, त्या भक्तीचा काय उपयोग आहे? एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकून म्हणती हे विशेष, गुणातीत तो जगदीश, तो पाहिला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्या देवांची भक्ती करावीच करावी, पण जो गुणातीत आहे तो त्या जगदीशाला आम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजेच त्या जगदीशाचं दर्शन आम्ही घेतलं पाहिजे. आणि तो आमचा आत्माराम, गुणातीत असणारा आत्माराम हा आमच्या आतच आहे, तो कुठेही बाहेर नाही. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जाते सगळा. नसता देवाचे दर्शन, कैसेनी पावीचे पावन, धन्य धन्य ते साधू जन सगळं जाणते सदा. म्हणून समर्थ परत शेवटी येतात समरीला की हे जर सगळं जर आम्हाला जर समजून घ्यायचं असेल, उमजून घ्यायचं असेल, तर काय करावं? एकच करावं, सत्संग करावा. कारण जे साधूजन आहेत ते त्या मार्गातून गेलेले आहेत, त्यांना पूर्णपणे प्रोसेस माहिती आहे. अशा सर्व प्रोसेस माहिती असलेल्या साधूंना शरण जावं, त्यांना सगळं माहिती असतं, त्यांना विचारपूस करावी आणि मग त्यांच्या पद्धतीने, म्हणजे जसं माऊली सुद्धा म्हणतात की भाष्य कराते वाट पुसतू. हा जो या प्रवासाची जी वाट आहे, माऊली स्वतः एवढे श्रेष्ठ आहेत, पण तरी सुद्धा ते म्हणतात की मी त्या भाष्यकारांना म्हणजेच आदिशंकराचार्यांना याची वाट वाट विचारतो आणि त्यांनी ज्या वाटेनं सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने मला सांगितलं ते घेऊन जात आहेत, त्या पद्धतीने मी जातो आहे. असं सर्वांनी आम्ही त्या परंपरेनुसार वरून खाली जाऊन, त्या वाटेने जाऊन स्वतःच उद्धार करून घ्यावा, हे समर्थांचं सांगणं आहे. कारण फायनली तुम्ही किती वाचताय, काय वाचताय, कुठले ग्रंथ वाचताय, कुठले अभ्यास करताय, कसं बोलताय, याला काही एक अर्थ नाही. जोपर्यंत आम्ही ते इम्प्लिमेंटेशन करत नाही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, तोपर्यंत त्याचा काही एक उपयोग नाही. आणि जर इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर ते साधूंच्याकडे, सत्संगाकडे मध्येच जाऊन ते आम्हाला मिळू शकतं, बाकी कुठेही मिळू शकत नाही. तर आम्ही काय करायला पाहिजे तेही तसं मत सांगतात. कारण ही शिकवण शिकवण दशक आहे. आम्ही फक्त एवढं जरी केलं, आम्ही फक्त सत्संगामध्ये राहिलो, साधूजनांच्या जवळ राहिलो, जवळ म्हणजे फिजिकली नव्हे, तर ते काय सांगतात, त्यांनी काय आम्हाला सांगितलेलं आहे, समर्थांनी आम्हाला दासबोधामध्ये काय शिकवण दिलेली आहे, ती शिकवण ऐकून त्याप्रमाणे वागणं म्हणजेच सत्संगामध्ये असणं. सत्संग म्हणजे फिजिकली साधूंच्या जवळ असणं असं नव्हे, सद्गुरूंच्या जवळ असणं असं नव्हे. सद्गुरू कुठेही असतील तरी सुद्धा सद्गुरूंनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने समजून घेऊन विचाराने वागणं म्हणजेच सत्संगामध्ये असणं, त्यांच्या जवळ असणं, सद्गुरूंच्या जवळ असणं. भूमंडळी नाना देव नाना, त्यांची भीड उल्लंघना, मुख्य देव तो कळेना काही केल्यास राम. समर्थ म्हणतात
पण जर त्याचा जर व्यवस्थित विचार केला नाही तर मुख्य देव कोण आहे तेच कळत नाही. कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे, तरी काही एक कपडे ठावे गौप्य गुह्य श्रीराम. ते दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना उदयाते पावती श्रीराम. आमचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, समर्थ म्हणतात की आमचं जे मन आहे, तो मन आम्हाला श्रद्धा ठेवायला, विश्वास ठेवायला खूप अवघड आहे. कारण आमचं संचित किंवा सुकृत किंवा जे आमचं कर्म आहे, प्रारब्ध कर्म, हे इतकं कठीण आहे. त्यामुळे आमचं मन सारखं वेगवेगळ्या कल्पना करतं. आमचं मन अतिशय वासना करतं. मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये अडकून पडतं. अंगामध्ये मनामध्ये अत्यंत तरंग आहेत, म्हणजे अत्यंत कन्फ्युजन आहेत. मन आमचं स्थिर नाही आणि म्हणूनच म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलिते त्याच राम. म्हणून आमचं मन ज्यावेळेला शांत होतं, आणि मन शांत करायला उपाय एकच आहे आणि ते म्हणजे नामस्मरण आहे. मन शांत करायला एकच उपाय आहे आणि ते म्हणजे निष्काम कर्मयोगानं एक दिवस नाही, 2 दिवस नाही, आयुष्य संपेपर्यंत वागणे, वेगवेगळ्या उपासना करणे आणि आमचं स्वतःचं मन शुद्ध करून ते मन स्थिर करणे, म्हणजे आम्हाला तो अनंत काय आहे ते आम्हाला याच मनानी पाहता येतं. ज्ञान चक्षुषा पश्यंती, असं भगवंत म्हणतात. त्या ज्ञान चक्षुनी आम्हाला तो आत्मारामाचं दर्शन अतिशय सहजतेने होऊ शकतं. हे ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, निज ध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे श्रीराम. आणि मग तिथं आम्ही गेल्यानंतर, सत्संगामध्ये गेल्यानंतर, त्या पद्धतीने भक्ती, त्या पद्धतीने आचरण, त्या पद्धतीने विचार केल्यानंतर, त्या अनंताचं दर्शन झाल्यानंतर, त्या अनंताचं दर्शन ज्ञान दृष्टीनं झाल्यानंतर तिथंच राहावं, तिथंच शांतपणाने राहावं. जरी मी शरीराने ह्या व्यवहार करत असेल, पण मनाने निधिध्यासना याचा अर्थ असा एकच आहे की सहज समाधी अवस्था. समाधी अवस्थेमध्ये आम्ही एका जागेवर बसतो, डोळे बंद करतो आणि सर्व गोष्टींचा, शरीराचा आणि जगताचा आम्ही निराश करून एका जागेवर शांत चित्ताने बसतो. ती आमची समाधी अवस्था आहे. पण समर्थ इथे म्हणतात की निधिध्यासना ही जी अवस्था आहे, ती अवस्था डोळे उघडे ठेवून या समाजामध्ये वावरताना सुद्धा आम्ही ती अवस्था प्राप्त करावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर निसंग त्यागे, संग त्याग करणे, म्हणजेच निस्पृहपणे असंग धरून निसंग राहून मी या समाजामध्ये माझ्याशी निसंग राहून, या समाजाशी निसंग राहून या सगळ्यामध्ये राहावं. नाना निरा नाला नगवे, ते काय जाणीजे बापुड्या जीवे, सत्त संत संगे स्वानुभवे स्थिती पाणे श्रीराम. म्हणून समर्थाने पुन्हा 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 सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्ही सत्संगामध्ये जात नाही, जोपर्यंत ती स्थिती आम्ही स्वतः अनुभवत नाही, आणि अनुभवण्यासाठी आम्हाला दुसरीकडे कुठेही जायचं कारण नाही, आम्ही जोपर्यंत त्या सत्संगामध्ये जात नाही, एखादा सद्गुरू की जो खरोखर या दासबोधाप्रमाणे वागतो आहे, दासबोधाप्रमाणे सर्व त्यांनी प्रोसेस मधून गेलेला आहे आणि त्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, अशा सद्गुरूंकडे जाणं, त्या सद्गुरूंकडनं समजावून घेणं आणि ती सद्गुरूंना जी स्थिती प्राप्त झालेली आहे ती स्थिती स्वतः प्राप्त करणं, ही सूक्ष्म स्थिती, ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती, सद्गुरूची सद्गती तत्काळ होते. म्हणून ही स्थिती आम्हाला प्राप्त हो, जर ती स्थिती प्राप्त झाली नाही तर आमची अधोगती होते. आणि म्हणूनच सद्गुरूंच्या प्राप्तीनं सद्गती मिळवून घेणे हेच आमच्या शरीराचं, देहाचं एक प्रयोजन आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. हेच या समासाचं सुद्धा प्रयोजन आहे. या देहाचा उपयोग आम्ही खाण्यासाठी, पिण्यासाठी, भोगासाठी न करता या देहाचा उपयोग आम्ही करून सद्गती मिळवावी
आणि सत्संगामध्ये राहून सूक्ष्म गती स्थिती प्राप्त करून आम्ही तिथपर्यंत उद्धार करून घ्यावा, हेच या समर्थांची शिकवण या समासामध्ये आहे. ते झाल्यानंतर परत एकदा की आता मी सत्संगामध्ये गेलो, त्या पद्धतीने माझी स्वतःचा उद्धार करून घेतला. जी सद्गुरूंची लक्षणं आहेत, सत्संगामध्ये गेल्यानंतर त्या संघाचं जे काही शास्त्रानं सांगितलेलं आहे ते सर्व मी अंगात पाळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग अशा पद्धतीने मी जगत असताना बुद्धीचा उपयोग करून मी केलेला आहे. कारण शरीर, मन आणि बुद्धी यामध्ये सर्वात जर कोण श्रेष्ठ असेल तर ती बुद्धी आहे. आणि म्हणूनच आम्हाला या समासामध्ये बुद्धिवाद निरूपण म्हणजे बुद्धीचं कसं महत्व आहे हे समर्थ सांगतात. शिकवणच आहे म्हणून तेच कंटिन्युटी आहे. आपण ते पाहूया. श्रीराम समर्थ. परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, ताजे विवर विवोरी चुकी पडोची नेती श्रीराम. जो जो संदेह वाटे जना, तो कदापि करीना, आदि अंत अनुमाना आणून सोळी श्रीराम. स्वतः निस्पृह असेना, त्याचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना, राजी राखणे श्रीराम. म्हणून आता तो जो महंत आहे किंवा जो साधक, हा साधक आणि सिद्ध याच्यामध्ये आहे किंवा तो जवळजवळ सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि जो महंत आहे तो कसा असावा असं इथं समर्थ सांगतात. आणि तो बुद्धीनं कसा वागतो हे आम्हाला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की तो विवेकी आहे. तो जो आम्हाला डाऊट येतो, जो आम्हाला कॉन्फ्लिक्ट वाटतो, जो आम्हाला काय करावं आणि काय करू नये असे आम्हाला अनेक प्रश्न पडतात. आणि काय करावं आणि काय करू नये म्हणजेच कशा पद्धतीने मी संसारामध्ये वागावं, हे करावं का करू नये, या लग्नाला जावं का जाऊ नये, या नातेवाईकाला घरी बोलवावं का बोलू नये, हा कार्यक्रम अटेंड करावा का करू नये, देव इथे आहे का तिथे आहे, कुठली उपासना माझ्यासाठी बरी आहे, असे जे अनेक संदेह आम्हाला सगळ्यांना जे प्राप्त होतात ते त्या भल्या माणसाला, त्या महात्म्याला, त्या साधक श्रेष्ठ महंताला कधीही येत नाहीत. कारण का की तो स्वतः विचाराने तिथपर्यंत झालेला आहे. स्वतः निस्पृह असेना, त्याचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना, राजी राखण्याचे राम. कोणी दटून उपदेश देती, कोणी मध्यावरती घालती, ते सहजची हळू पडती, लालचीने राम. जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतोच. जर आम्ही त्या बुद्धीनं तशा पद्धतीने महंताचं लक्षण जे समर्थ सांगतात त्या पद्धतीने जर आम्ही वागलो नाही, म्हणजे प्रथम म्हणजे आम्ही थोडक्यात काय केलं, हाफ कुक्ड किंवा हाफ बेक्ड, किंवा आम्ही या साधनेमध्ये आलो, आम्ही या मार्गामध्ये आलो, अध्यात्मामध्ये आलो, आम्हाला सद्गुरु कृपेनं, देवकृपेने आम्हाला सद्गुरूही मिळाला, त्याच्याप्रमाणे आम्ही साधनाही करतो. पण संत तुकाराम महाराज असं म्हणतात की हा आडमार्ग आहे. कारण एकदा तुम्ही साधनेमध्ये आला, अध्यात्मामध्ये आला की इतरांना उपदेश करणं अतिशय सोपं वाटायला लागतं. म्हणजे स्वतःचा उद्धार करण्याच्या ऐवजी, स्वतःकडे बघण्यासाठी ऐवजी, स्वतःचा दोष काढण्याच्या ऐवजी माणूस लगेच दुसऱ्याला उपदेश करायला लागतो. आणि म्हणून तोटा कुणाचा आहे, तोटा दुसऱ्या लोकांचा नाही तर तो स्वतःचाच आहे हे त्याला कळत नाही. कारण का की तो लालची आहे, तो लोभी आहे. अजूनही त्याच्या मनामध्ये तो पूर्णावस्थेला पोचलेला नसल्यामुळे, तो महंत झालेला नसल्यामुळे, तो सिद्ध झालेला नसल्यामुळे, तो स्थितप्रज्ञ पुरुष झालेला नसल्यामुळे, तो गुणातीत पुरुष झालेला नसल्यामुळे, तो अजूनही साधकच असल्यामुळे त्याच्या मनामध्ये अजूनही राग, द्वेष, मद, मोह, मत्सर हे आहेत. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे असल्यामुळे आणि तो दुसऱ्यांना उपदेश द्यायला लागल्यामुळे, म्हणजे थोडक्यात काय की त्यानं जे गुरुपद आहे ते स्वीकारल्यामुळे, जसं आमच्या कंपनीमध्ये एखादा रिऑर्गनायझेशन होतं, शफलिंग होतं, एखादा जर मॅनेजर किंवा एखादा व्हाईस प्रेसिडेंट किंवा एखादा सीईओ गेला
तर लगेच रिशफलिंग होतं, रिऑर्गनायझेशन होतं आणि जो मॅनेजर असतो तो सिनियर मॅनेजर होतो, सिनियर मॅनेजर असतो तो व्हाईस प्रेसिडेंट होतो. हे जसं शफलिंग होतं आणि आज मी सिनियर मॅनेजर असेल की उद्या मी व्हाईस प्रेसिडेंट होतो, म्हणजे उद्यापासून लगेच माझ्यावर तशी जबाबदारी येते आणि मला तशा पद्धतीने काम करायला लागतं. हे आम्ही व्यवहारामध्ये कॉर्पोरेटमध्ये पाहतो. परंतु अध्यात्मामध्ये ते लागू पडत नाही. अध्यात्मामध्ये अशा पद्धतीने आम्ही नुसतं ती पोझिशन घेतल्यानंतर, सद्गुरूची पोझिशन घेतली, महंताची पोझिशन घेतली म्हणल्यानंतर मी सद्गुरू होत नाही, म्हणल्यानंतर मी समर्थ होत नाही, म्हणल्यानंतर मी गुणातीत पुरुष होत नाही. ते मला माझं मन तसं पाहिजे. माझं मन अतिशय शुद्ध पाहिजे, माझं मन अतिशय विशाल पाहिजे, माझं मन अतिशय स्थिर पाहिजे. माझ्या मनातून सर्व काही इच्छा, आकांक्षा सर्व काही गळून पडलेल्या असल्या पाहिजे. माझ्या माझ्या मनामध्ये फक्त एकच वृत्ती म्हणजेच त्या परमेश्वराची वृत्ती निर्माण झाली असली पाहिजे. हे सर्व असेल तरच मी महंत व्हायला लायक आहे, तरच मी महंत होऊ शकतो, तरच मी सद्गुरू ही पद स्वीकारू शकतो. म्हणजेच सद्गुरूचा अर्थ हा असा की मी जर सद्गुरू असेल तर मी शिष्य तयार करणं हे मला अभिप्रेत आहे, मला तो अधिकार मिळालेला आहे. आणि तो जर अधिकार जर मी व्यवस्थित विचार करून जर घेतला नाही, सेल्फ डिक्लेअर्ड जर मी सद्गुरू झालो, तर काय होतं तर समर्थ इथं सांगतात की प्रॉब्लेम काय होतो, त्या सेल्फ डिक्लेअर्ड त्या सद्गुरूला सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि त्यानं जे शिष्य गोळा केलेले आहेत त्या शिष्यही त्याच पद्धतीचे असल्यामुळे, त्याच लायकीचे असल्यामुळे शिष्याचंही अधोपतन होतं आणि त्या सद्गुरूचंही अधिपतन होतं. म्हणून इथे म्हणतात की पुढे पुढे नासक कारभार होतो श्रीराम. म्हणून विवेक हा अतिशय महत्वाचा आहे की विवेकाने मी हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे विवेकाने मी सद्गुरू शोधला पाहिजे, विवेकाने मी शास्त्र शोधलं पाहिजे, मी कुठला ग्रंथ वाचावा. कारण आज दासबोध सांगणारे दासबोधावर अतिशय वेगवेगळ्या प्रकारानं सांगितलं जातं. गीतेचं ग्रंथ जर बघितला तर हजारो ग्रंथाचं विवरण म्हणजे ग्रंथाची भाष्य, एकाच गीतेची भाष्य अनेक प्रकारे या इंटरनेटवर आम्हाला सापडतील. इंटरनेटवर जो तो आज मला गीता व्यवस्थित कळलेली आहे अशा पद्धतीने तो सांगायला जातो, दासबोध मला कळलेला अशा पद्धतीने सांगायला जातो. अशा पद्धतीने जर तो गेला तर काय होतं तर पुढे नासक कारभार होतो श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे इतकं ते सोपं नाही, इतकं सहज ते होत नाही. त्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागतं आणि ते काहीतरी करणं त्यासाठी अनेक वर्ष त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. अनेक वर्ष त्यासाठी साधना करावी लागते. अनेक वर्ष त्यासाठी ज्या वेळेला आम्ही सर्व काही करतो म्हणजे फीडबॅक लावून त्या प्रोसेसमध्ये जाऊन की साधना करत असताना फायनली ते एंड काय आहे तो एंड प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे प्रोसेस तुम्ही कुठली करा, तुम्ही ज्ञानमार्ग करा, तुम्ही भक्तिमार्ग करा, तुम्ही निष्काम कर्मयोग करा किंवा योग करा, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही सद्गुरू घ्या, कुठलंही पुस्तक घ्या, त्याच्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम एकच आहे की जोपर्यंत मी स्वतः गुणातीत होत नाही, म्हणजे गुणांच्या पलीकडे जात नाही, म्हणजे काय तर मी स्वतः प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य तोच्यते. मी स्वतः स्थितप्रज्ञ होत नाही, म्हणजेच काय तर माझ्या मनामध्ये आता व्यवहारातली कुठलीही इच्छा नाही, कुठलीही गोष्ट नाही, मला काहीही भोगायचं नाही. मी स्वतःच माझ्या आत आत्मानंद सुखी आहे, समाधानी आहे. आय ऍक्सेप्ट मायसेल्फ इन टोटो. I accept the whole world in toto. I accept Ishvara in toto. I don't have any problem with anybody. I am happy with myself. अशी जर अवस्था झाली तरच मी समर्थांचा महंत होऊ शकतो, तरच मी समर्थांचा कार्यकर्ता होऊ शकतो. म्हणून इथे म्हणतात की भावास भाव उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकांत महंती मांडूच नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे ते महंत हे असं नाही की लोकांनी तुला सिलेक्ट केले आणि तू महंत झालात, असं होऊ शकत नाही.
भाऊ भावाला उपदेश करतो, कारण का की मी मोठा आहे आणि धाकट्या भावाला मी जसं सांगतो त्याला की अरे तू असं वागावं तसं करावं, अशा पद्धतीने अध्यात्म सांगता येत नाही, अशा पद्धतीने उपदेश होऊ शकत नाही. जर एखादा करायला लागला तर त्याची फजिती होते. समर्थांनी हाही वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे की ओळखीच्या लोकांच्या मध्ये महंती करू नये, म्हणजे सद्गुरूपण करू नये. म्हणून कुठल्याही संतांनी, बघा संतांचं तर तुम्ही चरित्र पहा तर बहुतेक सगळ्या संतांनी कुणीही शिष्य केलेले नाही. समर्थांनी केलेले आहेत, पण समर्थांनी का केलेले आहेत एवढा सगळा विचार समोर ठेवून त्या पद्धतीने समर्थांनी स्वतः वागून, स्वतः 16 वर्ष तपश्चर्या करून, 16 वर्ष भारतभर भ्रमण करून, स्वतः तिथे तशा पद्धतीने स्वतःला घडवून समर्थांनी शिष्य केलेले आहेत. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि ओळखीच्या लोकात महंती का करू नये समर्थ म्हणतात, याचं कारण आहे की ओळखीचे लोक असतील त्यावेळेला बघण्याची दृष्टी ही वेगळी असते. म्हणून अर्जुन सुद्धा जोपर्यंत भगवंताकडे भाऊ म्हणून बघत होता, आत्ते भाऊ मामे भाऊ असे ते दोघं आहेत, जोपर्यंत ते एकमेकांच्याकडे फक्त भाऊ या पद्धतीने बघत होता तोपर्यंत उपदेश भगवंतांनी सांगितलेला नाही. ओळखीच्या लोकांच्या मध्ये हाच प्रॉब्लेम होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जर रामकृष्ण परमहंस यांचं चरित्र जर बघितलं किंवा विवेकानंदांचं चरित्र बघितलं किंवा कुठल्याही संतांचं जर चरित्र बघितलं तर त्यांच्या जवळ असणं म्हणजे तो माणूस उद्धार करून घेतलेला असेलच असं नाही. त्यांच्या जवळ आहे म्हणजे तो त्याची सत्संगती मध्ये आहे असं नाही. त्याची जास्त ओळख आहे म्हणून नाही. म्हणून आपण राजकारणामध्ये म्हणतो की अरे तो पीए जर असेल तो त्या पॉलिटिशियन माणसाच्या अतिशय जवळ असेल तर तो माझं सगळं काम करून देईल. अध्यात्मामध्ये तसं होत नाही. कारण अध्यात्मामध्ये जो शिष्य असतो आणि जो गुरु असतो, शिष्य हा गुरुला पूर्णपणे शरण गेलेला असतो. आता शरण म्हणजे काय? फिजिकल शरणागती नाही, ही मनाची शरणागती आहे. आणि जोपर्यंत शरणागती होत नाही तोपर्यंत, म्हणजे शरणागती म्हणजे काय की आय ऍक्सेप्ट यू नो समथिंग बेटर दॅन मी, आय ऍक्सेप्ट दॅट यू डू समथिंग मोर दॅन मी, आय ऍक्सेप्ट यू आर महात्मा दॅन मी. आणि म्हणून भगवान शिवानी सुद्धा पार्वतीला उपदेश केला त्यावेळेला केव्हा केला? ज्या वेळेला पार्वती आणि भगवान शिव यांचं नातं आहे पती पत्नींचं नातं आहे. जोपर्यंत पती पत्नींचं नातं आहे तोपर्यंत उपदेश होऊ शकत नाही. होऊ शकत नाही म्हणजे काय? उपदेश होतो, आम्ही एकमेकांना सांगतो, पण त्याचा काहीही दुसऱ्यावर परिणाम होत नाही. याचं कारण कसं आहे की बघण्याची दृष्टी फक्त इक्वल लेवल असल्यामुळे, पती पत्नी असल्यामुळे नवे नवे पती पत्नीला श्रेष्ठ मानतो आणि पत्नी पतीला श्रेष्ठ मानते. असं न होता प्रत्येक जण आपणच श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने व्यवहार करतो. मनामध्ये तशी भावना असते आणि म्हणून आम्हाला आमच्या त्या उपदेशाचा कधीही उपयोग होत नाही. आणि ज्या वेळेला पार्वती म्हणते की भगवन आता मी तुम्हाला शरण आलेले आहे, म्हणजे आता तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं विदाउट एनी कंडिशन्स, त्याच वेळेला ते नातं एस्टॅब्लिश होतं. त्याच वेळेला भगवान शिव पार्वतीला उपदेश करतात. ती गीता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्जुनाची सीता शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम असं ज्या वेळेला अर्जुन म्हणतो त्याच वेळेला भगवान अर्जुनाला उपदेश करतात. तेच इथे समर्थाने सांगितलेलं आहे की ओळखीच्या लोकात महंती मांडूच नये, त्याच्या भानगडीतच पडू नये. पहिले दिसे परी नासे, विवेकी मान्य करती ऐसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे श्रीराम. प्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकार विचारू, नाना भ्रष्टाचारी प्रकारू तैसेच आहे श्रीराम. म्हणून हे समर्थांनी सायकोलॉजिकली सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे गुरु शिष्य होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार जसा असतो तसंच हा अध्यात्मातला भ्रष्टाचार आहे असं समर्थ म्हणतात. हे थोडस जाणून घ्यायचं आहे, विवेकाने जाणून घ्यायचं आहे. नुसतं फक्त समर्थांनी असं का लिहिलं असेल, असं समर्थ असं का करतात, असं का लिहितात, असं विचार करण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे जो काही उदात्त विचार आहे, जी कळकळीनं समर्थ सांगतायत ते समजून घेऊन आम्ही तसा विचार केला पाहिजे. प्रगट विवेक बोले ना, झाका पाका तरी करी जना, मुख्य निश्चय अनुमाना आणूच ने दिसली राम.
फुकी सारिखा भरी भरे विवेक सांगता न धरे दूरदृष्टीचे पुरे साधू नव्हे तिसराम. समर्थ म्हणतात की उथळ पाण्याला खळखळाट पार. साधूचं वस्त्र म्हणजे भगवं वस्त्र मी अंगावर घातलं याचा अर्थ मी साधू होत नाही. हुक्कासारखा भरी भरे विवेक न सांगता न धरे. समर्थांना हे सगळ्यात महत्वाचं आहे की विवेक असणं आवश्यक आहे. दूरदृष्टी नाही, व्हिजन नाही. कशासाठी मी अध्यात्म करतो मला माहिती नाही. माझा देव काय आहे हे मला माहिती नाही. मी कुठल्या प्रोसेसनी, कुठल्या प्रवासानी, कुठल्या मार्गाने चाललोय हेही मला माहिती नाही. आणि म्हणून याचा काही एक उपयोग होत नाही. कोणाचं काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे सदाम. आता बरोबर पुढचं सांगतात की जो महंत आहे त्यांनी काय करावं. आधी काय सांगितलं की महंत कोण नाही किंवा महंत बनण्याच्या भानगडीत आम्ही पडू नये. पण एक वेळ अशी येईल की अरे खरोखरच जर तुम्ही महंत झाला असाल, खरोखरच तुम्ही त्या अवस्थेला पोहोचलेला असाल तर आम्ही काय करावं. असं इथं समर्थ सांगतात की काहीच. म्हणून जो खरा सद्गुरू आहे, जो खरा महंत आहे, तो म्हणतो त्याने काय करावं. त्यांनी कुणाला काहीही मागू नये. त्याचं फक्त काम एकच आहे. त्याला कुठली इच्छा नाही, त्याला काहीही मिळवायचं नाही. स्वतःसाठी पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा याच्या पलीकडे तो गेलेला आहे, गुणातीत झालेला आहे. मग त्याचं काम काय. त्याचं काम एकच आहे की भगवत जन वाढवा. त्यांनी भगवंताचा झेंडा घेऊन संबंध समाजामध्ये भगवंताचं प्रेम, भगवंताची कीर्ती, भगवंताचं पराक्रम हे सांगत फिरावं आणि भगवत जन म्हणजे भगवंताबद्दल प्रेम वाढेल यासाठी प्रयत्न करावा. विवेक बळे जन लावावे भजनाकडे सिनाम. म्हणून समर्थ म्हणतात की महंतांनी काय करावं. स्वतःची कधीही टिमकी वाजवत फिरू नये. स्वतः म्हणजे व्यक्तिपूजन कधीही त्याचं भर करू नये किंवा व्यक्तिपूजनामध्ये भर देऊ नये. कुणी महंतांनी, कुणी सद्गुरूंनी. म्हणून सद्गुरूंच्याकडे जेव्हा आम्ही जातो, सद्गुरूंच्याकडे सुद्धा पाहतो. विवेकानंदांनी सुद्धा अनेक प्रकारे रामकृष्ण परमहंस यांची परीक्षा घेतलेली आहे. कारण ज्या वेळेला मी माझं सर्वस्व त्या सद्गुरूकडे देतो त्याला तो सद्गुरू त्या तोडीचा असावा का नाही. म्हणून असं सांगितलं जातं की शिष्याला सुद्धा कळलं पाहिजे की नक्की मला सद्गुरूकडे जाऊन काय पाहिजे आहे. म्हणजे श्रुतीमध्ये सुद्धा सांगतात की एक शिष्य जातो आणि तो म्हणतो की मला उपदेश करा. आणि तो जाताना कसा जातो. तो शुष्क काठ्या, शुष्क झालेल्या लाकडं हातात घेऊन जातो. म्हणजे काय सिंबॉलिक आहे की मला आता शुष्क म्हणजे काय. तर थोडक्यात आता माझ्या मनामध्ये माझं मन असं शुष्क झालेलं आहे, कोरडं झालेलं आहे की आता मनामध्ये विवेकजन्य वैराग्य आलेला आहे. आणि आता या विवेकजन्य वैराग्याला आल्यानंतर मला तुम्ही काय करा. मला तुम्ही तुमचा उपदेश करू नका, तर उपनिषदामध्ये जे काही सांगितलेलं आत्मज्ञान आहे त्याचा उपदेश करा. आणि म्हणून इथे जो खरा सद्गुरू असतो, खरा महंत असतो, तो काय करतो. तर सगळ्या लोकांना भजनाकडे लावतो. तो व्यक्तिपूजा, स्वतःची व्यक्तिपूजा करून देत नाही, तर ते भगवंताकडे तो जातो. म्हणून कुठल्याही संतांनी सांगितलेलं आहे की अरे तुम्ही मला नमस्कार करू नका, तुम्ही मला सद्गुरू म्हणू नका. तुम्ही काय करा. मी तुम्हाला फक्त हे सांगेन की काय अपेक्षित आहे, भगवंताला काय अपेक्षित आहे, गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते माऊलींनी सांगितलेलं आहे. पण कधीही एकही शिष्य केलेला नाही. ज्या वेळेला माऊलींच्याकडे सगळे लोक नमस्कारासाठी जात होते त्यावेळेला माऊलींनी सांगितलं की मला नमस्कार करण्याच्या ऐवजी तुम्ही पांडुरंगाला नमस्कार करा. म्हणून भागवत धर्म त्यांनी वाढवला. वेगवेगळ्या प्रथा घालून दिल्या की कशा पद्धतीने भगवंताची पूजा करावी, कशा पद्धतीने भगवंताला आळवावं, भजन कसं करावं. म्हणजे थोडक्यात काय की विवेक बळे जन लावावे भजनाकडे सिनाम. म्हणून समर्थ आणि सगळे संत एकच सांगतात. तोल कुणीही सांगत नाही आणि तोच खरा संत आहे. परांतर रक्षायाची कामे बहुत कठीण. म्हणून सद्गुरू ओळखणं, संत ओळखणं फार अवघड नाहीये. समर्थांनी इथे स्पष्ट सांगून दिलेलं आहे. असा जर वागणारा जर एखादा माणूस आम्हाला जर सापडला आज या समाजामध्ये, तर त्याला खरोखर शरण जावं आणि त्याच्याकडून सर्व काही शिकून घ्यावं. यासाठी समर्थ इथं सांगतायत. कारण प्रत्येक वेळेला आम्हाला कोणतरी असा माणूस पाहिल्याशिवाय आम्हाला
तिथेपर्यंत जाणारा, कारण त्या प्रोसेस मधून जाणारा माणूस आम्हाला कळल्याशिवाय आम्ही तिथपर्यंत जात नाही. म्हणून असे महंत समर्थांना तयार करायचे. स्वेच्छेने सधर्मे लोक राहाटी, आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळवला, नीच यातीने नासला समुदाय सदा. म्हणून समर्थ म्हणला की अरे मी स्वतःलाच गुरु म्हणून घेतलं. म्हणजे थोडक्यात उथळपणाला खळखळाट फार, मी तिथपर्यंत पोहोचण्याआधीच मी स्वतःलाच जर गुरु म्हणून जर डिक्लेअर केलं, सेल्फ डिक्लेअर, आणि अनेक शिष्य मिळवले, काय होतं? शिष्याचाही नाश होतो आणि गुरूंचाही नाश होतो. नीच यातीने नासला समुदाय श्रीराम. म्हणून सगळ्या समाजाची नाश होतो. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी श्रीराम. उत्कट भव्य त्याची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे, भूमंडळी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जे जे उत्तम उदात्त उन्नत, जे उत्कट आहे, जे भव्य आहे तेच घ्यावं. जे मिळमिळीत बुळबुळीत असेल ते सर्व काही टाकावं, निस्पृहपणे विख्यात व्हावे, भूमंडळी श्रीराम. अतिशय महत्वाचं आहे की विख्यात व्हावं, पण विख्यात होताना निस्पृहपणे व्हावं. आता तो माणूस विख्यात आहे पण तो निस्पृह आहे का नाही हे कसं कळणार? तुम्ही त्याच्या जवळ जावा, एक दिवस त्याच्या सानिध्यात राहा, काही दिवस वेगवेगळ्या दिवशी त्याला पहा की तो कसा वागतो, कसा बोलतो. तो एकटा असताना, समाजामध्ये असताना नव्हे, ज्यावेळेला तो प्रवचन देतो त्यावेळेला तो वेगळ्या पद्धतीने बोलत असतो, वागत असतो, पण तो एकटा असताना, तो थोड्या लोकात असताना, वेगवेगळ्या वेळेला तो कसा वागतो हे पहावं. तो निस्पृह आहे का नाही हे आमच्या लगेच लक्षात येतं. तो जर पुत्रेच्छा, लोकेच्छा आणि वित्तेच्छा याच्यामध्ये अडकलेला असेल तर याचाच अर्थ तो निस्पृह नाही. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात, अतिशय योग्य शब्द समर्थाने इथं वापरलेला आहे की निस्पृहपणे विख्यात व्हावे, भूमंडळी श्रीराम. विख्यात होण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही. नव्हे नव्हे तो सूर्य असल्यामुळे, तो महंत असल्यामुळे, तो भगवंताचा भक्त असल्यामुळे भगवंत त्याच्यातून मग मॅनिफेस्ट होतो आणि तो या भूमंडळामध्ये सूर्यासारखा तळपत राहतो. आणि ऑटोमॅटिकली तो ज्याला सूर्यासारखा तळपतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली लोक त्याला अट्रॅक्ट होतात, त्याच्या जवळ येतात. पण तो निस्पृह आहे का नाही हे आम्ही जाणून घ्यावं. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे, पाठांतर सदा. म्हणून त्यानं काय करावं? त्यानं वाचावं, बोलावं, अर्थांतर सांगावं, भजन करावी, कीर्तन करावी, पाठांतर असावं. दीक्षा बरी, मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी, अलिप्तपणे सदा. म्हणजे सगळं करावं. बघा, म्हणजे सामान्य माणसाला वाटावं की हा आपल्यासारखा सामान्य आहे, परंतु महत्वाचा शब्द या ओळीतला अलिप्तपणे श्रीराम. हे कधीही आम्ही विसरता कामा नये. तो अलिप्त आहे का नाही हे आम्ही पडताळून घ्यावं. नवे नवे त्यानं अलिप्तच असलं पाहिजे, नवे नवे तो अलिप्त आहे म्हणूनच तो महंत झालेला आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. अखंड हरिकथेचा छंदू, सकाळस लागे नामवेदू, प्रकट ज्याचा जयाचा प्रबोधू, सूर्यदेचा सदा. बघा, समर्थांनी लगेच इथं सूर्याचं उदाहरण दिलं की अरे जसा सूर्य आहे तसा तो प्रगट जयाचा प्रबोधू, त्याचं जो काही जे बोलणं आहे तो दुसरं काही बोलतच नाही. अखंड हरिकथेचा छंद, त्याला फक्त हरिकथेचाच छंद आहे. हरिकथेचा छंद आहे म्हणजे फक्त त्या प्रभू रामाचं, प्रभू किंवा श्रीकृष्णाचं किंवा सर्व देवांचं त्याला छंद आहे. जो ज्या वेळेला समाजात असतो त्याला तेच बोलतो, बाकी काहीच नाही. आतही तेच आहे. सगळ्यांना तो नाम घोष करण्यासाठी प्रोत्साहन देतो. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवहू जाणे, सगळ्यांचे मनीचे जाणे, ज्याचे त्या परिसरात. त्याला सर्व माहिती असतं की हे जग काय आहे. सर्वजण सारखे नाहीत हेही त्याला माहिती असतं. या जगामध्ये दुर्जन आहेत, सज्जन आहेत हेही त्याला माहिती असतं. सज्जनांच्या जवळ गेल्यानंतर सज्जनांना लक्षात येतं की अरे हा आपल्यासारखा सज्जन आहे, आणि म्हणून त्या दोघांनाही अतिशय आनंद होतो. सज्जनासी निवहू जाणे. दुर्जनांना तो लगेच बाजूला करत नाही. त्याला माहिती आहे की हे दुर्जन आहेत, पण तो दुर्जनांना व्यवस्थित अंतर ठेवून वागत राहतो. कारण त्याला माहिती आहे की दुर्जनांच्या जवळ गेलो, दुर्जनांना जरी मी उपदेश केला तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही हे त्याला माहिती असतं. आणि म्हणून सगळ्यांचे मनीचे जाणे, ज्याचे त्या परिश्रीराम. संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यास दगटे, समुदाय. म्हणून त्याचं कार्य एकच आहे.
की स्वतः अभ्यास करत राहणे आणि सर्व समुदायाला अभ्यास करायला लावणे. आणि अभ्यास म्हणजेच जे क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. अभ्यास म्हणजे नुसतं अभ्यास म्हणजे बोलणं नव्हे, तर क्रिया म्हणजे स्वतःचं आचरण. आणि म्हणूनच अशा महंताच्या संगतीमध्ये जर आम्ही गेलो तर तात्काळ आम्ही बदलायलाच पाहिजे, कारण त्याचे जे उत्तम गुण आहेत ते आमच्यामध्ये यायलाच पाहिजे. जेथे तेथे नित्य नवा जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोचिनी दिसता. म्हणून हा जो महंत आहे, हा जो महात्मा आहे, हा जो सद्गुरू आहे, तो नेहमी आम्हाला दररोज नित्य नवा वाटतो. सगळ्या लोकांना तो हवाहवासा वाटतो, परंतु त्याच्यामध्ये कधीही लोभ हा कधी नाही, कारण तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. त्याच्यामध्ये उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई श्रीराम. उत्कट निस्पृहता धरिली, त्याची कीर्ती दिगंत फाकिली, उत्कट भक्तीने निवारी जनमंडळी श्रीराम. काही एक उत्कटे विन, कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वणवण फिरवणं काय होते श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात, उत्कटता म्हणजे पॅशन. सध्याच्या काळामध्ये पॅशन किंवा एनर्जी किंवा तळमळ, कारण त्याच्यामध्ये प्रचंड तळमळ आहे, त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे, त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. आणि त्या उत्साहाने तो काय करतो, तो एवढंच करतो, उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट बघितलं तर बघा त्याचं काम करण्याची पद्धती एवढीच आहे की तो उत्कट भक्ती करतो, उत्कट ज्ञान आहे त्याच्याकडे, उत्कट चातुर्य आहे, उत्कट भजन करतो, उत्कट योग आणि अनुष्ठान करतो, ठाई ठाई म्हणजे प्रत्येक क्षणाला करतो, निस्पृह आहे. आणि त्याची निस्पृह असल्यामुळे त्याची कीर्ती सुद्धा सगळीकडे पसरते. परंतु तिथे कधीही कीर्ती, तो वणवण फिरून कीर्तीसाठी तो फिरत नाही. कीर्ती त्याच्याकडे येते, आपोआप येते. कारण का, की ती जी कीर्ती आहे मिळवण्यासाठी तो उगीच वणवण फिरलत नाही. त्यामुळे आज बेसिकली जर बघितलं तर अनेक वेळेला प्रवचन मला द्या, प्रवचन मला द्या, मला प्रवचनाला बोलवा आणि मी प्रवचन केल्यानंतर मला एवढी विदागी द्या, अशा पद्धतीने उगेच वणवण हिंडवणी काय होते श्रीराम. अशा पद्धतीने हिंदू काय मिळणार. नाही देहाचा भरोसा केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे श्रीराम. या कारणे सावधान असावे, जितके होईल तितके करावे, भगवत कीर्तीने करावे भूमंडळ श्रीराम. म्हणून समर्थांनी काय सांगितलं की अतिशय सावधानतेने आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. कारण मी किती प्रसिद्ध आहे. आता हे ह्याचं वर्णन चाललेलं आहे की जो सिद्ध पुरुष आहे किंवा महात्मा आहे किंवा जो महंत आहे त्याचं लक्षण आहे ते. आणि मग महंतांनी इतकं कार्य केलं पाहिजे, इतकं कार्य केलं पाहिजे, इतकं कार्य केलं पाहिजे, असं करायला पाहिजे, तिथं तसं करायला पाहिजे, असं काहीही नाही. समर्थ म्हणतात की त्याने काहीही केलं नाही तरी काही हरकत नाही. जेवढं काम होईल तेवढं करावं, पण ते मनापासून करावं, भगवंतासाठी करावं. इथं समर्थांनी अजून एक छान सांगितलेलं आहे की एखादा महात्मा असेल, एखादा महंत असेल, तो अजिबात प्रसिद्ध सुद्धा नसेल, त्याच्या घरी किंवा त्याच्या मठामध्ये बसून त्याचं सर्वच काही चालू असेल, कोण काही येतील त्याला तो सांगत असेल. याच्या उलट एखादा प्रसिद्ध वक्ता असेल, सगळीकडे जातोय, सगळीकडे रामकथा करतोय, सगळीकडे प्रवचन करतोय, सगळीकडे त्याची कीर्ती पसरलेली आहे, याचाच अर्थ भगवंताच्या ठिकाणी कोण श्रेष्ठ आहे. तर समर्थ म्हणतात दोघही तितकेच श्रेष्ठ आहेत. कारण कुणी काय करावं हे कोण ठरवतं, तो महंत ठरवत नाही, भगवंत ठरवतो. आणि म्हणून जर भगवंत जर ठरवत असेल तरच जितके होईल तितके करावे, राहिलो केवळ उपचारापुरता. त्या महंतांनी काय करावं, लोकसंग्रह करावा का एकांतामध्ये गावं, ह्याला कुणीही काहीही सांगू शकत नाही. कारण महंत हा म्हणतो की मी आता माझ्यासाठी जगतच नाही, मी काय करावं हे मीच ठरवतच नाही, ते भगवंतानी ठरवावं. मला जे काही पाहिजे आहे ते भगवंतानी मला दिलेलं आहे. आपली जी जर तुम्ही आपली शेवटची प्रार्थना समर्थांची पाहिली किंवा पसायदान जर माऊलींचं पाहिलं तर त्या दोन्हीमध्ये एकच विचार दिसतो की मी या शरीरामध्ये आलो आणि भगवंतानी मला जिथं न्यायचंय तिथं नेलं, मी समाधानी आहे. मला तिथून पुढे जेवढं काही करता आलं तेवढं मी केलं. आता भगवंतानी सर्वांना
चांगली बुद्धी द्यावी आणि भगवंतानीच सर्वांचा उद्धार करावा. मला जेवढं काम करायचं होतं तेवढं मी केलं. बाकी आता मला काहीही नको आहे. भगवंतानी फक्त मला जवळ घ्यावं एवढंच फक्त मागणं आमचं आहे. तेच पसायदान आहे. तेच कल्याण करी रामराया ही प्रार्थना आहे. आपणास जे जे अनुकूल ते ते करावे तात्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावासे काम. विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडीसिला. म्हणून समर्थ म्हणतात की अरे विवेकाचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे आणि विवेक आणि विचार याच्यामध्ये फरक आहे. विचार हा रॅन्डम विचार आहे, पण विवेक हा निश्चयात्मक बुद्धी न केलेला विवेक आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये एक निश्चय आहे, त्याच्यामध्ये शास्त्राचं लक्षण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये एवढा एवढा मोठा त्याचा सामर्थ्य आहे. आणि ते म्हणून एकांतवासामध्ये विवेक करावा असं समर्थ म्हणतात. एकांतवास याचा अर्थ एकटं असावं, तिथे फोन नसावा, तिथे वर्तमानपत्र नसावं, तिथे टीव्ही नसावा, तिथे लोक नसावेत, नजरानजर लोकांशी व्हावी एवढंही नसावं, त्याच्यामध्ये कोणीही नाही, फक्त मी आणि माझं मन हे दोन एवढेच आहेत, बाकी कोणीही नाही. आणि त्या मनामध्ये त्या एकांतामध्ये फक्त त्या भगवंतानी सांगितलेलं शास्त्राचं चिंतन मनन आणि निधिध्यासना हेच केलं तर विवेकामध्ये काहीही सापडणार नाही, अशी एकही गोष्ट नाही या ब्रह्मांडामध्ये. एवढं कॉन्फिडन्स समर्थ आम्हाला इथं देतात. आणि ज्या अर्थी समर्थ एवढा कॉन्फिडन्स देतात, तो आत्मविश्वास आम्हाला सुद्धा या दासबोधाचं चिंतन मनन निधिध्यासना करून होतं. अखंड तजवीजा चालना देते, पाहत काय उणे तेथे, एकांत विण प्राणी ते बुद्धी कशी. एकांतवास जर केला नाही तर बुद्धी कशी शार्पनेस होणार, बुद्धी पंडा बुद्धी कशी होणार, बुद्धी ही प्रज्ञा कशी होणार. कारण जे आम्हाला जाणायचं आहे, आत्माराम जाणायचं आहे, हे आम्हाला दिसत नाही, तो सूक्ष्म आहे. आम्हाला ज्ञान दृष्टी कशी मिळणार. आणि म्हणून एकांतवास विवेक करावा, एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. समर्थ म्हणतात की ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहो. अहो इतकं सोपं आहे की एकांतामध्ये जावं, तिथं विवेक करावा, शास्त्राचा विवेक करावा आणि काय करावं, आत्मारामाला ओळखावं. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीही नाही. आणि म्हणून समर्थ इथे हा विषय संपवतात. म्हणून विवेक आणि बुद्धी आणि विवेक आणि बुद्धी आणि विचार याचा हे करून विवेक एकांती विवेक करून महंतपण साध्य करून घ्यावं, असं समर्थांचं या समासाचं आम्हाला दिलेला तो शिकवण आहे. कशा पद्धतीने मी वागावं, कशा पद्धतीने मी बुद्धीचा विचार करावा, कशा पद्धतीने मी विवेक करावा, कशा पद्धतीने मी महंतपण अंगामध्ये बाणवावं, काय करावं आणि काय करू नये, इथे समर्थांनी या समासामध्ये सांगून समर्थ पुढे सांगतात की कसा प्रयत्न करावा. हे प्रयत्न केल्याशिवाय, हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण स्वतः प्रयत्न केल्याशिवाय, स्वतः त्यातून गेल्याशिवाय आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. समास 7वा यज्ञ निरूपण. श्रीराम समर्थ कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडोच निदावे कोणी एक विषयी. श्रीराम भेजणार खाली पडिला, तो भेजणारी जाणीतला, नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. श्रीराम उत्तर विलंबी पडिले, श्रोतयास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. श्रीराम समर्थ म्हणतात की प्रयत्न करताना किंवा ज्यावेळेला आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेला कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीने मी प्रयत्न केला पाहिजे, हे इथे या समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. थोडे थोडे बोलोनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. श्रीराम सोसवेळा चिणचिण केली, तिथे तामसी वृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोतयाची. श्रीराम ज्यावेळेला आम्ही स्वतः साधना करत असतो, आम्ही स्वतः ज्याला प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आम्ही कसं करावं, आम्ही थोडं कमी बोलावं, आम्ही शास्त्रा व्यतिरिक्त काही बोलू नये, आम्ही राग आला तरी सुद्धा लवकर तो राग जावा यासाठी प्रयत्न करावा. उगीच चिडचिड जर केली तर आमचीच तामसी वृत्ती दिसून येते. आणि म्हणून समर्थ म्हणतात
की कोण कोण राजी दाखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षेले पाहिजे लोक सदा. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला मी स्वतःचीच परीक्षा पाहिली पाहिजे. आणि ज्या वेळेला मी परीक्षा पाहतो त्यावेळेला मीच स्वतः, म्हणून ज्यावेळेला आम्ही स्वाध्याय करतो, आणि स्वाध्यायाचं महत्व काय, स्वाध्याय हा कुणासाठी केलेला नसतो, स्वाध्याय हा कुणीतरी सांगितला म्हणून केलेला नसतो, स्वाध्याय हा कुणीतरी मला चांगलं व्हावं म्हणून केलेला नसतो, तर स्वाध्याय हा स्वतःची परीक्षा पाहण्यासाठी केलेला असतो. आणि स्वतःची परीक्षा ज्यावेळेला आम्ही पाहतो, म्हणजेच आम्ही स्वाध्याय करतो, त्यावेळेला स्वतःच निरीक्षण आणि स्वतःची परीक्षा करतो. आणि ज्यावेळेला आम्ही इतरांपुढे समोर ठेवतो त्यावेळेला कळत न कळत आम्ही इतरांना सांगत असतो की तुम्ही सुद्धा माझं परीक्षण करा आणि पहा की मी लिहिलेलं आहे, मी तसं बोलतो का, आणि जसं मी बोललो तसं मी करतो का, आणि मी जसं करतो तसं मी बोलतो का. म्हणून म्हणतात, क्षणक्षणा परीक्षेले पाहिजे लोक श्रीराम, शिष्य विकल्पे रान घेत, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. समर्थ म्हणतात की ऍक्च्युली काय आम्हाला दिसतं, अदरवाईज खरं तसं करायला पाहिजे, पण इथं काय होतं की शिष्यामध्ये सुद्धा संकल्प विकल्प आहे, शिष्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट आहे, आणि गुरुलाही शिष्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे गुरु सुद्धा शिष्य यावेत यासाठी प्रयत्न करतो. नवे नवे नुसते शिष्याला या या म्हणत नाही, तर तो शिष्यांच्या पाठीमागे धावतो. कारण का की जोपर्यंत शिष्य आहेत तोपर्यंतच तो गुरु आहे. जर एकही शिष्य नसेल तर तो गुरु होऊ शकत नाही. म्हणून त्याला असं वाटतं की आपल्याला अनेक शिष्य असावेत, आणि म्हणून तो शिष्य मिळवण्यासाठी पाहत जातो. पण अशाने काय होतं, तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो, सगळ्यांमध्येच विकल्प निर्माण होतो, सगळ्यांचाच ऱ्हास होतो, अधःपतन होतं. आशा बुद्धी क्रियाहीन, नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणवण बंद नाही सदा. अशाने आम्ही महंत होऊ शकत नाही. ऐसे गोसावे हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैसे सिता. आणि म्हणून जर समाजामध्ये आम्ही जर बघितलं तर अनेक वेळेला अध्यात्मामध्ये अनेक सद्गुरूंचं अधःपतन झालेलं आम्हाला दिसतं. आणि इथं समर्थ आम्हाला तेच सांगतात की अशा पद्धतीने अनेक जर गुरु जर होत असतील सध्याच्या काळामध्ये, अशाच पद्धतीने लोक त्या गुरूंच्या पाठीमागं आणि गुरु लोकांच्या पाठीमागं धावत असतील, तर याच्यातनं काय होतं, तर दोघांनाही कष्ट निर्माण होतात. कारण का की आम्हाला उत्सव छान वाटतो, आम्ही उत्सव करतो, तिथं जेवायला घालतो, त्यामुळे सगळेजण जेवण बिवण मस्त करतात, भजन करतो, पण ते तात्पुरतं आहे. आम्हाला कधीही, कारण तिथे सुद्धा हेवे दावे आहेत, तिथे सुद्धा भांडाभांडी आहे, तिथे सुद्धा एकमेकांची दुणी आहेत, आणि म्हणून तिथे म्हणतात की तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैसे श्रीराम. म्हणून अशा संगतीमध्ये, सत्संगतीमध्ये कसं सुख मिळणार, कधीच मिळणं शक्य नाही. त्याच्यामध्ये उलट कष्टच आहे. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सकट लोकासो हव्यास उपजे, लोकराजी राखून कीजे सगळं काही सिद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यात महत्वाचं काय आहे की आम्ही लोकांना ओळखायला शिकावं, परलोकी वास करावा, समुदाय उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा, काही एकच राम. आता परत समर्थ पहिल्यांदा निगेटिव्ह सांगतात की कसं करू नये, आणि आता कसं करावं असं सांगतात, की कसं आम्ही वागावं, कशा पद्धतीने आम्ही आमचा उद्धार करून घ्यावा, परलोकी वास करावा, समुदाय उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा, काही एकच राम. जरूर आम्ही दुसरीकडे जावं, सगळ्या लोकांचा समुदाय पाहावा, म्हणजे त्याच्यामध्ये मिसावं, पण कधीही मागू नये. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळत जाते सदा. म्हणून जो जो महंत आहे, जो विवेकी आहे, त्यांनी काय करावं, समाजामध्ये जावं. कारण आयसोलेटेड एकाच ठिकाणीमध्ये राहून तर त्याला स्वतःचा उपयोग होईल, पण जीवनामध्ये इतरांचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय करावं, त्यांनी म्हणजे अशा परिपक्व झालेल्या महंतांनी, अशा परिपक्व झालेल्या सद्गुरूंनी लोकसंग्रह करावा, विवेकाने करावा, लोकांना सांभाळत जावा.
जो जो लोक दृष्टीस पडेला, म्हणजे थोडक्यात आता डोंट सांगितल्यानंतर काय करावं असं सांगितलेलं आहे. जो जो लोक दृष्टीस पडिला तो तो नष्ट ऐसा कळला, अवघेची नष्ट ऐकला भला कशावरून सिरा. वीस मुलकी काय पाहावे, लोका वेगळे कोठे राहावे, ते तरे खोटी सांडते घ्यावे, काही एक श्रीराम. तस्मात लोकिकी वर्तता नाही, त्यास महंती कामा नाही, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे श्रीराम. आपणासी बरे पोहता नाही, लोक पुढवावयाचे कोण कार्य, गोडी आवडी वाया जाय, विकल्पशी अवघासता. म्हणजे समर्थाने उदाहरण दिले आणि परखडपणाने प्रश्न विचारलेला आहे की अरे मला जर पोहता येत नसेल तर मी बुडणाऱ्या माणसाला उडी मारून काढण्याचं कार्य करू कसं शकेल, कधीच शक्य नाही. म्हणजे थोडक्यात समर्थांना सांगायचं आहे की आधी स्वतः आत्मनो मोक्षार्थ जगतहिताय, स्वतः आधी समर्थ होणं आवश्यक आहे. स्वतः आधी हे सगळं माझ्या अंगामध्ये बांधणं आवश्यक आहे. स्वतः आधी मी महंत होणं आवश्यक आहे. मी आधी पट्टीचा पोहणारा मी झालो असेल तरच मी लोकांना बुडवण्यापासून परावृत्त करणं हे मी करू शकतो, अथवा सर्वच विकल्प होणार. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोन असावे, प्रगट होऊन नसावे, हे बरे नव्हेच नाम. हे 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 या ज्या ओव्या त्या अतिशय प्रसिद्ध ओव्या समर्थांच्या. हे समर्थांनी अतिशय काळजीपूर्वक हे लिहिलेलं आहे. समर्थांनी सांगितलं आहे की अभ्यास न करता किंवा अभ्यास अर्धवट झालेला असताना प्रगट होऊ नये. म्हणजे काय तर अर्धवट अभ्यास झालेला असताना अभ्यास न करता नुसतं बोलणे, नुसतं प्रवचन करणे, नुसता उपदेश करणे हे चुकीचं आहे. मग काय करावं, पण अभ्यास झाल्यानंतर आम्ही तिथपर्यंत पोचल्यानंतर काय करावं, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नसावे, हे बरेच ना. म्हणजे हाफ बेक्ड, म्हणजे आपण म्हणतो ना की हाफ बेक्ड किंवा उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे माझं अभ्यास प्रगट झालेला नाही, म्हणजे माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही. हे कशावरून करणार, आपण मगाशी बघितलंच की मीच जर स्वतः जर हॅपी नसेल, मीच जर स्वतः सुख समाधानी नसेल, मीच जर स्वतः अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती असा मी झालेलो नसेल तर मी काय करावं, शांतपणानं स्वतःचा अभ्यास करावा. आणि अभ्यास, कारण जर अर्धवट बेक झाल्यानंतर, अर्धवट अभ्यास झाल्यानंतर जर मी प्रगट झालो, लोकांमध्ये आलो, तर काय होतं, त्या माणसाचं नाश होतो, नवे नवे समाजाचा सुद्धा नाश होतो. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा अटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा, असे समर्थ म्हणतात की हळूहळू म्हणजे चपळ असावं, अरबी घोडा कसा असता तसं असावं. म्हणजे स्वतः आधी अरबी घोडा होणं आवश्यक आहे. अरबी घोड्याने थोडस चपळपणानं चालणं हे लोकांमध्ये जसं आवश्यक आहे किंवा लोकांना ते आवडणार आहे, तसं छोट्या घोड्यानी त्याचा, म्हणजे थोडक्यात काय की वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव कधीही जास्त काळ टिकत नाही. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे समरमे, कैसे घडे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अहो, सद्गुरू होणं इतकं सोपं नाहीये, महंत होणं इतकं सोपं नाहीये, त्या गादीवर बसणं ते इतकं सोपं नाहीये. सगळ्यांना वाटतं बऱ्याच वेळेला की अरे सद्गुरू होणं किती, बघा इथे अनेक सद्गुरू आहेत, आणि मग सद्गुरूंना सुद्धा खूप आवडतं की अरे आता आपल्या लोक येतात, आपल्या पाया पडतात, आपण त्यांना आशीर्वाद देतो, आणि आपण आपल्या म्हणल्यानंतर माझाही अभिमान सुखावतो. समर्थ म्हणतात की अहो, इतकं सोपं नाहीये. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने येतो, आणि तुला यू नीड टू कॅरी युअर सेल्फ फॉर दॅट जॉब. आपण असं म्हणतो ना की जर उगीच प्रमोशन मिळालं, व्हाईस प्रेसिडेंटचं प्रमोशन मिळालं, पण मी त्याची तयारी नाहीये. सीईओचं मला प्रमोशन मिळाली, संधी मिळाली, पण माझी सीईओ बद्दल कपॅबिलिटी नाहीये. तसंच इथे आहे की धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे समरमे, कैसी घडे श्रीराम. नुसता भोळा भाव असून, संभ्रम असून, म्हणजे थोडक्यात माझे सगळे संभ्रम गेले पाहिजेत. कुणाचे, महंताचे. सद्गुरू असताना, म्हणून जर बऱ्याच वेळा असं दिसतं की ह्या सद्गुरूंनी गोळी घालून आत्महत्या केली, असं जर असेल तर तो संभ्रमामध्ये असलेला सद्गुरू, असं सद्गुरू होऊच कसा शकेल. नुसत्या भोळ्या भावानं
भोळ्या भक्तीनं सद्गुरू होऊ शकत नाही. सेत केले तरी वाहेना, जवार केले तरी फिरेना, जन मिळवले तरी धरेना, अंतर्यामी श्रीराम. जरी चढती वाढती आवडी उठे. म्हणून जर आपण जर रामकृष्ण मिशन मध्ये जर आम्ही गेलो तर स्वामी विवेकानंदांनी तिथं लिहून ठेवलेलं आहे की कोणी कशा पद्धतीने ती प्रोसेस आहे महंत होण्याची, आणि कुणाला संन्यास दीक्षा कधी मिळू शकते हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि संन्यास दीक्षा मिळाल्यानंतर त्यांनी काय करावं आणि कशा पद्धतीने जनमानसात यावं हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून स्टँडर्ड या या सगळ्या संस्था आहेत, रामकृष्ण मिशन असेल किंवा चिन्मय मिशन असेल, यांनी अतिशय व्यवस्थितपणानं त्या सगळ्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी आचरण केलेलं आहे. तशा पद्धतीने म्हणून या संस्था 100 वर्ष आता सध्या कार्य करीत आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे, सगट लोक श्रीराम. आपले लोकास मानेना, लोकांचे आपणास मानेना, अवघा विकल्पची बना, समाधान कैचे श्रीराम. नासक दीक्षा सितरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे श्रीराम. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ केला, आपणास ठाकेना गलबला, कोणी करावा श्रीराम. समर्थ म्हणतात की रे हा नुसता जर माणूस जर महंत झाला, सद्गुरू झाला, तर काय होतं, तर सगळ्यांचाच श्रम होतो. म्हणजे थोडक्यात आम्ही फक्त श्रम करतो. म्हणजे आपण जरा इंग्लिशमध्ये शब्द वापरतो की आय एम रनिंग ऑन द ट्रेडमिल, म्हणजे माझी प्रगती होत नाही. मी हे करतोय, पळतोय, पण माझी प्रगती होत नाही, मी एका जागेवरच आहे. तसं इथं समर्थ त्या भाषेमध्ये सांगतात की बहुत दिवस श्रम केला, मी खूप दिवस उपासना करतोय, खूप दिवस मी सेवा करतोय, खूप दिवस मी सर्व काही साधना वगैरे सर्व करतोय, पण जर ते व्यवस्थित केलं नसेल तर सर्व काही व्यर्थ जाईल, असं इथं समर्थ म्हणतात. संगीत चालीला परितरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणून सांगावा श्रीराम. मूर्खपणे भरंगळी, ज्ञातेपणे कळो करती, होती दोन्हीकडे भजिती लोकांकडे श्रीराम. कारोबार आटोपेना करवेना, आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे श्रीराम. म्हणून समर्थ सकळ जनांना हे शिकवण देत आहेत की सकळ जनांनी कसं वागावं, सकळ जनांनी कुणाकडे पाहावं, सकळ जनांनी कुणाकडे सद्गुरू म्हणून जावं. यासाठी समर्थ इथे सांगतात की नासक म्हणून हे सगळं समर्थांनी ओपन सिक्रेट आहे. सगळं आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्यातून आम्हाला एवढं कळावं की आम्ही सगळं जन आहोत, सगळं लोक आहोत, आम्ही नक्की काय केलं पाहिजे हे इथं आम्हाला समर्थ आणि महंत काय करतो आणि त्यांनी काय करावं आणि त्यांनी कसं केल्यानंतर तो महंत होतो हेही आम्हाला म्हणजे सगळं लोकांना सांगतायत. बघा आम्हाला किती ओपन सिक्रेट आहे बघा हे. इथं ह्याच्यामध्ये काही अम्बिग्युटी नाही, याच्यामध्ये काही असं हे नाही की हे कोण सद्गुरू होईल काय नाही. दिस इज नॉट बेसिकली अ कॉर्पोरेट लाईफ की सद्गुरू गेले की लगेच 4-5 सद्गुरू तिथे आले, असं होऊ शकत नाही. सद्गुरू हा तयार व्हावा लागतो, पोझिशन क्रिएट करता येत नाही. नासक उपाधीच सोडावे, वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे करीना कंठावे कोठेतरी श्रीराम. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची श्रीराम. आता हे आपणाची पासे, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल कैसी वर्तणूक करावे श्रीराम. म्हणून प्रयत्न कसा करावा. प्रयत्न म्हणजे काय, तर मी साधक आहे, मी सामान्य लोक आहे, मला प्रयत्न करून साधना करायला पाहिजे आणि म्हणून मी तिथपर्यंत पोहोचेन. म्हणून मी कशी साधना करावी, साधना करण्यासाठी मी कुणाकडे जावे, त्याचे क्वालिटी काय असावी, तर कशा पद्धतीने करावं, हे सर्व या समासामध्ये सांगून समर्थ पुढे जातात. आपण एक 10 मिनिटात पुढचा एक समास आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. समास 8वा, उपाधी लक्षण निरूपण. श्रीराम समर्थ. सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारेचे विवेक, आढळो लागती श्रीराम. उपाधी लक्षण म्हणजे या शरीराचं, शरीर म्हणजे उपाधी आहे, मन ही उपाधी आहे. आणि त्या उपाधीचं लक्षण काय आहे, म्हणजे या शरीराचं आणि मनाचं लक्षण काय आहे ते सांगतात. म्हणजे थोडक्यात प्रयत्न करायचा आहे मला, पण प्रयत्न करून मला काय मिळवायचं आहे, प्रयत्न करून मला काय करायचं आहे, तर हे करायचं आहे. म्हणजे मी उपासना कशासाठी करतो हे मला कळलं पाहिजे. मी उपासना करून काय होणार आहे हे मला कळलं पाहिजे.
म्हणून इथे म्हणतात की किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुखदुःखे समाधान दंडळेना सदा. कारण सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उपासना करतो, विवेक करतो. परंतु जर समाजामध्ये बघितलं तर उपाधीमुळे या समाजामध्ये अनेक सुखदुःख दिसतात, उदासीनता दिसते, फ्रस्ट्रेशन दिसतात, टेन्शन्स दिसतात, भीती दिसते, सर्व काही इन्सिक्युरिटी दिसते, या सगळ्या गोष्टी दिसतात. मग नक्की काय हे कशामुळे येत आहे? हे उपाधीचे लक्षण आहे. हे उपाधीमुळे होत आहे. स्वभावाची नेमके बोलती सहजची नेमक चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सकळासी मानेसिता. सगळं सहजची ताळज्ञान येते, स्वभावाची रागज्ञान उमटते, सहजची कळत जाते न्याय नीती लक्षण सगळा. एखादा आडळे गाजी सकळ लोक अखंड राजी सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्राची सगळा. चुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टीस पडते महंताचे लक्षण असे वाटते अकस्मात सिद्धा. ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे सिद्धा. सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुकेना की सिद्धा. सगळ्यात मोठा अवगुण आमच्या स्वतःचा कुठला आहे तर हा एकच आहे की माझे अवगुण मला गुण वाटतात. म्हणजे मला मला जे काही माहीत नाही, त्याच्यामध्ये मी अज्ञानी आहे, तेच मला ज्ञान वाटतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी कुठं चुकतोय किंवा मी काय चुकतोय हेही मला कळत नाही की कुठं मला अज्ञान आहे. म्हणजे आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. आणि त्यामुळे आमचं सगळ्यात मोठं करंट पण होतं. ढाळेची काम होते सदा जे जपल्याने नव्हे सर्वदा तेथे पिळपेचाची आपदा आढळेची ना सदा. एकासी अभ्यासिता न ये एकासी स्वभावाची ये ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना सगळा. मोठे राजकारणे चुकती सदा राजकारणा वडा लागती नाना फजीची चुकीची फजिती चहूकडे सगळा. या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाय उपायाचा अपाय चुकता होय सगळा. काय चुकते ते कळेना मनुष्याचे मनची वळेना खवळला अभिमान गळेना दोहीकडे सदा. म्हणून समर्थ या ओवीमधनं आम्हाला या सगळ्याचं समरी काय सांगतायत तर आमचं काय चुकतंय हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि काय चुकतंय तर चुकतंय एकच की आमच्या मनामध्ये असलेले दोष जे आहेत. एक दोष म्हणजे मलिनता आणि मनाची चंचलता. मनाचे दोष हे दोनच दोष आहेत आणि मनामध्ये असलेलं जे अज्ञान आहे स्वस्वरूपाचं अज्ञान हे तीनच दोष असल्यामुळे माझा अभिमान हा कधीही शांत होत नाही. मला सारखं काहीतरी करावंसं वाटतं, मला सारखं काहीतरी केल्यानंतर ऍक्शन करावीशी वाटते आणि मला काहीतरी मिळवावंसं वाटतं. आणि हा कुणाचा दोष आहे? हा मनाचा दोष आहे. आणि म्हणून काय आम्ही चुकतोय हे आम्ही समजलं की मग आम्हाला कळतं की या उपाधीमध्ये काय दोष आहेत आणि उपाधीला जर आम्हाला जर सुधारायचं असेल, चेंज करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे. शरीराला चेंज करता येत नाही, मनालाच चेंज करता येतं. म्हणूनच समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले आहे. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही. अवघे फडची नासती लोकांची मने भंगती कोठे चुकते युक्ती काही कळे नसता. व्यापेपीण आटोप केला तो अवघाची घसरतीची केला अकलेचा बंध नाही घातला तुरी दृष्टीने सदा. म्हणून समर्थ ते प्रत्येक वेळेला आम्हाला सावध करतात की अरे अध्यात्म हे फार अवघड नाहीये. आम्ही उगीच त्याचा बाऊ केलेला आहे. पण अध्यात्म विवेकाने समजून उमजून काय केलं पाहिजे अशा पद्धतीने केलं तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही ते न लक्षात घेता आम्ही सर्व गोष्टी करतो आणि म्हणून आमचं अधपतन होतं. म्हणून आम्ही स्वतः आम्हाला ज्याला विचारतो किंवा आम्ही एकमेकांमध्ये बोलतो की अरे मी 10 वर्ष 20 वर्ष एवढ्या उपासना करतोय, साधना करतोय, परंतु माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे तसा बदल नाही. माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे तशी शांतता नाही. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मनामध्ये पाहिजेच सुख समाधान नाही.
आणि मग काय होतं, त्यामुळे काय झालं, मी फक्त व्यर्थ श्रम केले असा मला फ्रस्ट्रेशन येतं साधनेमध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा. आणि म्हणून समर्थ आम्हाला इथे सावध करतात. एखादे मनुष्य ते सिरे, त्याचे करण्याची बावळे, नाना विकल्पांचे जाळे करून टाकीसे. म्हणून जोपर्यंत आमच्या मनामध्ये क्वेश्चन्स आहेत, जोपर्यंत आमच्या मनामध्ये उपाधीमध्ये नाना विकल्प आहेत, तोपर्यंत मी शांत होऊ शकत नाही, तोपर्यंत मी सुखी समाधानी होऊ शकत नाही. ते आपणासी उकले ना, दुसऱ्यास काहीच कळे ना, नाना विकल्पे कल्पना ठाई ठाई सदा. या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी सदा. समर्थ म्हणतात की अरे, परत भगवंत सुद्धा तेच म्हणतात, समर्थ सुद्धा तेच म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. काय करावं तू? तर तुझ्या बुद्धीनं तुझ्या मनावर कंट्रोल करावं. तुझ्या बुद्धीनं तू मनाचा जो संकल्प विकल्पात्मिकाची वृत्ती आहे मनाची, ती शांत करावी. मनाला शांत करावं, मनातले विकल्प कमी करावे. आणि काय करावं? ज्यासी उपाधी आवरेना, तेथे उपाधी वाढविना, सावचित करून या मना समाधानी असावं. अरे, अध्यात्म इतकं सोपं आहे की मी जे काही करतो त्याच्यातून मला समाधान असावं. आम्ही त्या गर्दीमध्ये देवळामध्ये जातो, देवळामध्ये इतकी गर्दी असते, तिथं आरडाओरडा करतो, एकमेकांना ढकलतो. कारण का? की आम्ही संकष्टी चतुर्थीला देवळामध्ये आलेलो आहोत, एकादशीला आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत. परंतु ते जर दर्शन घेतल्यानंतर जर आम्हाला समाधान जर वाटत नसेल, तर तिथे जाऊन फायदा काय आहे, असं समर्थ विचारतात. कारण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे मी सुखी, समाधानी, आनंदी असणं हेच माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी, कुसमुसेची सिधा. म्हणून समर्थ म्हणतात की आपणही कष्ट, म्हणजे आपणही आजकाल नर्मदा परिक्रमा बसमधून काढली जाते, मग बसमधून लोक जातात, त्यासाठी खूप प्रयत्न करतात. मग तिथं खाणं, चर्चा जेवणाच्याच, की जेवण कुठं आहे, राहायचं कुठं आहे, याच्यामध्ये नर्मदेकडे लक्ष कमी आणि बाकीच्याच गोष्टीमध्ये जास्त. आणि म्हणूनच इथं समर्थ म्हणतात की याच्यामध्ये आपणही कष्ट होतो आणि इतरांनाही कष्ट करतो. लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थचे केला गलबला, कासे असे श्रीराम. समर्थ म्हणतात की त्यात काय मिळवणार? काहीही मिळू शकत नाही, कारण आपण त्रासलो, आपणही कष्टी झालो, इतरांनाही कष्टी केलो, असो उपाधीचे काम ऐसे. काही बरे काही काणोसे, सगळं समजून यायचे वर्तता बरेच राम. लोकापासी भावार्थ कैसा, आपण जगवावा तयांचा, शेवट उपंढर कोणाचा, पळोची नाही श्रीराम. अंतरात्म्याकडे सगळं लागे, निर्गुणी हे काहीच न लगे, नाना प्रकारीचे दंगे चंचळामध्ये श्रीराम. शुद्ध विश्रांतीचे स्थळ, ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकाराची सगळं निर्विकार होती श्रीराम. उद्वेग अवघे तुटवून जाती, मनासी वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परमस्थिती, विवेके सांभाळावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की ही उपासना करत असताना या देहामध्ये आणि या मनामध्ये सर्व उद्वेग निराश व्हावेत. त्या शुद्ध विश्रांतीचं जे स्थळ आहे, म्हणजेच निर्गुण निराकार स्थळ आहे, असा जो माझा आत्माराम आहे, जो निर्मळ आहे, तो निश्चळ आहे, तो जर मला जर मिळवायचा असेल, तर माझं त्याचं जे ठिकाण आहे ते माझं मन आहे. आणि जर माझं मन जर निर्मळ नसेल, माझं मन जर निश्चळ जर नसेल, तर तो आत्माराम तिथे कसा येईल? आणि म्हणूनच जोपर्यंत आमचं मन निर्मळ होत नाही, आमचं मन निश्चळ होत नाही, तोपर्यंत आम्हाला आत्मारामाची अनुभूती येत नाही. आणि म्हणून उपाधी किंवा उपासना हे एकच कार्य करताना किंवा उपासना करताना आम्ही किती करतो याला महत्व नाही, पण उपासना करून माझं मन निर्मळ झालंय का नाही हे मला नक्की कळतं. उपासना करून माझं मन हे निश्चळ झालंय का नाही माझं मला कळतं. माझ्या मनातले क्वेश्चन्स कमी झालेत का नाही, उद्वेग कमी झालाय का नाही हे माझं मला कळतं. अशी ही दुर्लभ परमस्थिती आहे. त्यासाठीच आम्ही अध्यात्म करतो, त्यासाठीच आम्ही सर्व काही उपासना साधना करतो. आणि हे करताना हे लक्षात ठेवावं, तशा पद्धतीने साधना करावी. ते साधना करताना ह्याचं भान बाळगावं आणि विवेकाने त्याचा विचार करत हळूहळू हळूहळू आपली साधना सिद्ध होईपर्यंत काम करावं. आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाली सर्वही, आल्या गेल्या विश्रांती
आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे सदा. म्हणून मला आता बाकी कोण आलंय उत्सवाला, कोण आलंय माझ्या बरोबर साधनेला, कोण आलंय माझ्याबरोबर उपासनेला, असं मला काहीही नको आहे. मी आणि माझा देव, मी आणि माझी उपासना, मी आणि माझी साधना. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपणा तो कल्पला कास्याचे सिरा. म्हणून जोपर्यंत आमची उपाधी जात नाही, उपाधी म्हणजे शरीर आणि मन, शरीर नाश होत नाही असं म्हणलं नाही, उपाधीचा निराश होतो. म्हणजे ह्या शरीरामध्ये आहे पण देहबुद्धी कमी पडली, म्हणजे देहाची प्रायोरिटी कमी झाली. आज आम्ही देहासाठी, देहाला कम्फर्ट मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो, मनाला कम्फर्ट मिळवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो. परंतु ज्या वेळेला आम्ही या मन आणि बुद्धी, या मन, बुद्धी आणि शरीर याला ज्या वेळेला आम्ही समजतो, या उपाधीला, आणि त्याचा निराश होतो, त्यावेळेलाच मी शांत होतो. काही गलबला काही निवळ, काही इसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी पावेस राम. उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणासी राम. म्हणून समर्थ म्हणतात की कधीही विसरू नये की आज मला ही उपाधी आहे, आज मला हा देह आहे, पण उद्या तो देह असेलच असं सांगता येत नाही, कारण उपाधी कधीही कायम राहत नाही. पण समाधान हे कायम राहतं, आणि म्हणून ते समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. पण ते समाधान या नरदेहामध्ये असतानाच मिळवावं. नरदेहामध्ये आहे म्हणूनच मी उपासना साधना करू शकतो, हेही लक्षात घ्यावं. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर काय होत असेल तर या शरीरामध्ये असतानाच, या उपाधीमध्ये असतानाच मी शांत होतो, समाधानी होतो, आनंदी होतो. कुठलेही प्रश्न, कुठलेही संदेह, कुठलेही डाऊट्स माझ्या मनामध्ये येत नाहीत. आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये मी शांत आनंदी राहू शकतो. हेच या 4 समासांचं शिकवण ही समर्थांनी आम्हाला दिलेलं आहे. ही तिसरी दासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8. आज आता आपण इथेच थांबूया. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन्माती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे, काय करावे, काय करावे, आरंभिली तो हरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसे नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. मी लाईन्स ओपन केल्या नेहमीप्रमाणे. काही क्वेश्चन्स असतील, कॉमेंट्स असतील, डाऊट्स असतील, शंका असतील तर ते आपण विचारू शकतो. फेब्रुवारी चालू झालेला आहे, म्हणजे आता अजून येत्या 10 दिवसामध्ये दासनवमी आहे. आपण गेले जवळजवळ 3-4 वर्ष दासबोध मनाचे श्लोक पाहतोय. खरोखरच समर्थांच्या सानिध्यात आम्ही दर रविवारी 1 तासभर हे करून, सत्संग करून समर्थांनी सांगितलेली जी शिकवण आहे,
कशा पद्धतीने आम्ही ती आचरणात आणतो आहोत, त्याच्यातून आमच्या आयुष्यामध्ये कसा बदल होतो आहे आणि त्याचा मला कसा फायदा होतो आहे, याच्याबद्दल सगळ्यांनी खरोखर समर्थांच्या साठी म्हणून स्वतःच निरीक्षण परीक्षण करण्यासाठी म्हणून स्वतः तो स्वाध्याय करावा आणि तो स्वाध्याय इतरांच्या समोर ठेवावा. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी इतरांच्या समोर ठेवतो त्यावेळेला आय एम अकाउंटेबल फॉर माय सेल्फ. आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी विथ ओपन आईज, की अरे हे मी हे करतो आहे किंवा मी हे करणार आहे आणि असं असं मला समजलेलं आहे. समर्थ स्वतः समर्थ झालेले आहेत, पण समर्थांना इतरांना जर समर्थ करायचं असेल तर मला सुद्धा समर्थांच्या सारखं वागलं पाहिजे. याच्यासाठी पर्याय नाही. बरं, त्यासाठी आम्हाला कुठं जायचंही कारण नाही. आम्हाला आहे त्या प्रपंचामध्ये राहून, आहे त्या संसारामध्ये राहून, विवेकाने वागून, त्या पद्धतीने आम्ही जर आमचं आचरण ठेवलं, त्या पद्धतीने आम्ही आमची साधना ठेवली, त्या पद्धतीने आम्ही वागत गेलो तर आम्ही समर्थ होऊ शकतो. हे समर्थांनीच स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं खरोखरच मला असं वाटतं की आम्हाला जर बाकीच्या ठिकाणी परीक्षा दिली जाते, पेपर विचारला जातो, क्वेश्चन विचारले जातात आणि उत्तर देतो जातो, तो अभ्यास म्हणून सादर केला जातो, त्याच्यातून प्रशस्ती पत्रक सुद्धा मिळतं. पण परंतु आपण जो अभ्यासाचा जो शिकवण्याची पद्धत जी आपण ठरवलेली आहे की इथे कुणीही कुणाची परीक्षा घेत नाही, इथं कुणीही कुणाला विचारत नाही, इथं फक्त आम्ही स्वतःचा अभ्यास करतो आणि स्वतःचा साधना, स्वतःची उपासना, स्वतः विवेक करून, विचार करून स्वतःची प्रगती करून घेतो. आणि याच्यामध्ये कुणीही कुणावर सक्ती करू शकत नाही, कुणीही कुणाला विचारू शकत नाही. प्रत्येकाने आपापलाच उद्धार करून घ्यायचा आहे. प्रत्येकालाच आम्हाला हेच समर्थांची शिकवण आहे. मला सांगा, समर्थांना कोण मोटिवेशन करायला, सांगायला तिथे 16 वर्ष टाकळीला आलेलं होतं? कुणीच नाही. समर्थांनी अनेक वेळेला त्यांच्या आपल्या वाङ्मयातून कळेल, समर्थांच्या वाङ्मयातून, की समर्थांनी किती समर्थांना प्रश्न पडलेले होते, किती समर्थांना कळकळ होती, तळमळ होती साधनेच्या काळामध्ये. पण तेवढी जर तळमळ असेल, तेवढी जर खरोखर जर अभ्यास वृत्ती असेल, तेवढंच जर त्याचं महत्व वाटत असेल, तर त्या साधकाला मदत करायला, सांगायला रामराया आल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला समर्थांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून प्रयत्न करणं हे फक्त आमच्याच हातात आहे आणि तो आम्ही सर्वांनी करावा आणि समर्थांचे जो आशीर्वाद आहेत, खूप आशीर्वाद आहेत, रामाचे आशीर्वाद आहेत, ते प्राप्त करून घ्यावेत, एवढंच मी म्हणतो. कारण आता अजून एक 2 ते 3 4 सेशन मध्ये आपला दासबोध संपूर्ण होईल. पण दासबोध संपूर्ण झाल्यानंतर, इतके वर्ष मी ऐकल्यानंतर, आम्ही काहीतरी मिळवलं आहे आणि काहीतरी आम्ही कमिट केलेलं आहे. ते कमिट किंवा मिळवणं ते आम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर ते सगळ्यांनी करावं असं मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि आज इथे सांगतो. काही जर क्वेश्चन असतील तर आपण विचारू, नाही तर मी सेशन क्लोज करू. सगळ्यांचे माईक म्यूट आहेत. जर असेल तर अनम्यूट करायला लागेल. ठीक आहे. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.